मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, बऱ्याच काही तुमच्या गावांच्या भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या। धन्यवाद, थँक्स अशाच कमेंट्स करायला आणि माझा आत्मविश्वास वाढवायला। तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की पहिल्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामाने कशी नवरात्री साजरी केली। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की विष्णू भगवानांनी कसे मधु आणि कैटभाचा जन्म झाला आणि त्यांचा वध भी कसा झाला। तिसरा व्हिडिओ देवीला 18 हात कसे झाले, 18 भुजा कशा काय झाल्या, कशी तिचा जन्म झाला। त्याशिवाय प्रत्येक देवतांनी देवीला कुठले कुठले शस्त्र आणि वस्त्र आणि अलंकार अर्पण केले देवीला। तिची आदी माया आदिशक्ती जगदंबा माताच्या म्हणजे महिषासुरचा वध करण्यासाठी आदी माया आदिशक्ती जगदंबाचा कसा जन्म झाला आणि कोणत्या स्वरूपात कसे कसे रूप आहेत देवीचे, लक्ष्मी कशी झाली त्या स्वरूपात, आपण हे संपूर्ण काही 3 व्हिडिओमध्ये ऐकलं। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल। शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे। या चॅनलचं नाव शालिनी भक्तिसागर, दुसऱ्या चॅनलचं नाव शालिनी भक्तिसागर कथा आहे। तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मोटिवेट करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, म्हणजे यूट्यूबवाल्यांनी आपला व्हिडिओ सर्वात वरती करायला पाहिजे। आणि हे सनातन धर्म, हे देवी पुराण सर्वांनी ऐकायला पाहिजे घरोघरी, कारण की हे देवी पुराण 1 मिनिट अर्धा श्लोक, एक श्लोक ऐकल्याने सर्व 7 जन्माची पापे नष्ट होतात। तर आपण हे 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे देवी पुराण आपण ऐकतो। हे आपले भाग्य खूप मोठे, आपण खूप नशीबवान आहोत की देवीने आपल्याला निवडलेलं आहे मला वाचण्यासाठी आणि तुम्हाला श्रवण करण्यासाठी। ही सर्वात मोठी भाग्याची गोष्ट आहे की देवी आपल्या सोबत आहे। आपल्याबरोबर जे बी कोणी भेटतं ते पण खूप भाग्यवान आहे की ते आपले चांगले कामं करतात। आणि दिवसभरातून हे 3 शब्द बोलायची सवय पाडा की आपण खूप भाग्यवान आहे, देव आपल्या सोबत आहे, आपले सर्व कामं एकदम चांगली होतात आणि जो पण आपल्याला भेटतो तो आपल्याला चांगली कामं करण्यासाठीच भेटतो। या काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी सार्थक होण्यासाठी जो व्यक्ती भेटतो तर तो या कामासाठी भेटलेला आहे। हे आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यामुळे भेटतं। तर दररोज आपल्याला हे 3 शब्द बोलायला जर आपण सवय पाडली तर आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा राहते, आपल्याला म्हणजे काहीच असं वाटत नाही। आणि नित्यकर्माची कामं तर अशी आहेत की प्रत्येक स्त्रीचे, मनुष्य तर बाहेरचा राहतो तो तर घरात बायको मुलांचं कसं जीवन उदाहर होईल आणि कसं यांचं पोट भरेल आणि कशा फॅसिलिटी आपल्या बायको मुलांना भेटतील, असं माणसाचं, प्रत्येक माणसांचं हेच राहतं की आपण आपल्या घरात सर्व गोष्टी अवेलेबल करू। पण स्त्रीचं काम, एक नारीचं काम हेच असतं की घरात साफसफाई करायची, देवी दुर्गा माताची सेवा करायची, याच्याने आपल्या घराला रती असते। रती म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न असते। दरिद्रता बाहेर काढण्याचं काम, माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याचे काम आणि दरिद्रता बाहेर काढण्याचं काम हे एक नारीच्या हाती असतं। तर ते काम आपण करतो, त्याच्याने आपल्या घरात भाग्यलक्ष्मी चालून येते। म्हणून आपल्याला दररोज ह्या 3 गोष्टी बोलायला सवय पाडायची आहे। जो कोणी घरामध्ये नित्य हे 3 कामं करतो, सासू-सासऱ्यांची सेवा, सर्वात मोठी गोष्ट सासू सासऱ्यांची सेवा। जे मुलं आई वडिलांना वागतात, ज्या सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात, आपल्या नवऱ्याची मर्यादा पाळतात, नवऱ्याला उलटसुलट बोलत नाही, डोळे दाखवत नाही, ते सर्वात मोठी ही 3 गोष्टांची सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे। ज्या घरामध्ये हे 3 कामं होतात, जे मुलं आई वडिलांना वागतात, ज्या सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात आणि ज्या बायको नवऱ्याला व्यवस्थित म्हणजे त्यांना दाबून ठेवत नाही, कारण केव्हाही प्रत्येक स्त्रीने हेच ठेवायला पाहिजे की आपणच नवऱ्याचं ऐकायला पाहिजे असं नाही आहे। पण जिथे सत्य गोष्ट आहे तिथंच बोलायला हवं। पण काही ठिकाणी अशा बऱ्याच काही ठिकाणी आता खूप चलन झालेली आहे की मुलींचं असं झालेलं आहे की फक्त तू माझं ऐक, आई वडिलांचं ऐकू नको, मी जे सांगेल तेच ऐक। पण असं नसतं। म्हणून ज्या मुलाचा आई वडिलांवर जास्त प्रेम असतो तो नेहमी आई वडिलांना वागतो आणि सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात, तर घरात महालक्ष्मी त्या घरात सदैव म्हणजे ज्या ज्या जन्मात तुमचा जन्म होईल त्या जन्मामध्ये महालक्ष्मी तुमच्या सोबत राहील, कधीही कोणत्या गोष्टीची कमी होणार नाही। आणि जे मुलं आपल्या आई वडिलांना वागतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते, त्याला यमदूत हात लावत नाही। ज्या सुना सासू सासऱ्यांची सेवा करतात त्यांना यमदूत हात लावत नाही, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, स्वर्गाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते, कैलासाला एक फेरी मारण्याची प्राप्ती होते। एवढं महान खूप काही पुराणांमध्ये, प्रत्येक पुराणांमध्ये सांगितले। आतापर्यंत आपले 8 पुराणं येऊन गेलेले आहेत।
पुढचं 9वं पुराण दत्तात्रय पुराण येईल. तर पुराणांमध्ये प्रत्येक पुराणांमध्ये हेच सांगितले, पूजापाठ करू नका, पण आईवडिलांना वागा. आईवडिलांची जो सेवा करतो ते साक्षात घरात महालक्ष्मी माता विराजमान असते. आणि कधी आपल्या आईवडिलांचं मन कधीही दुखू नये, कारण की त्यांच्या आत्म्यामधून केव्हा काही निघून जाईल आणि ती बद्दुआ लागून जाईल याचा भरोसा नाही. म्हणून आईवडिलांनाच काय, कोणत्याही व्यक्तीला आपण उनदुनं बोलू नये, मन दुखू नये. जर पूजापाठ नाही केली चालेल, पुराण श्रवण नाही केले तरी चालतील, पण कोणाचं मन दुखवणं हे सर्वात मोठं पाप करणं आहे. ज्याने मन दुखवलं त्याच्याजवळ लक्ष्मी टिकत नाही. म्हणून सर्वांशी हसून बोलून चांगलं राहायचं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कोणी आपल्याला काही बोलेल, बोलू द्या, तो त्याचं कर्म करतो. आपल्याला बोलायचं नाही, आपल्याला आपले वाईट कर्म बोलायचे नाही. आपली वाणी देवाने आपल्याला दिली आहे तर चांगलं बोलण्यासाठी दिली आहे, खराब बोलण्यासाठी दिलेली नाही आहे. कोणाचं चांगल्यासाठी दिलेली आहे, चांगल्या बोलण्यासाठी. कोणाच्या काही जीवनात जर वातावरण खराब चालू असेल तर त्याच्यासाठी प्रेयर करा, त्याच्यासाठी आपली वाणी दिलेली आहे. कोणाच्या मुलांचं काही प्रमोशन, नोकरी, लग्न वगैरे जुळत नसणार, कोणाचे मुलं पोट भरत नसणार, तर ही वाणी आपल्याला त्याचे कर्म चांगल्या करण्यासाठी दिलेली आहे. आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रेयर करू शकतो. जरुरी नाही आहे की आपण आपल्याच फक्त 4 जणांची या आपल्या 10 जणांची फॅमिली तर त्यांच्यासाठी प्रेयर करू शकतो. बाजूच्या लोकांची, तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी राहत असेल, तुमच्या समोर कोणी येऊन गेलं आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रेयर केला आणि दिवा लावला, ती सर्वात मोठी तुमची पूजा घडून जाईल आणि तुमचं ते कर्म चांगलं बनून जाईल. आणि ते कर्म आपल्या मुलांच्या वेळेस आपल्याला कामात येईल. आपल्या मुलांच्या वेळेस कधी अडथळा येणार नाही, प्रगती व्हायला सुरुवात होईल. कुठे बी आपले मुलं जर जातील तिथं एका मिनिटात आपले काम होईल, 100% गॅरंटी. माझा अनुभव तुम्हाला सांगितलेला आहे, मी शेअर केले. जेवढं पण मी काही सांगितलं हे माझा अनुभव तुम्हाला सांगितला आहे. आपल्या मुलांसाठी साक्षात देव येतो एवढं मला गॅरंटी आहे. आता माझी मुलगी एवढी भोपाळला शिकली BDS, मुलगा बी तिथंच शिकतोय, आता MDS करताय. मला कोणत्याच गोष्टीची अडचण आली नाही, कारण की मी कधीच कोणाबद्दल वाईट विचार पण नाही करत, वाईट बोलत बी नाही. कोणी मला बोलेल तरी पण मी ऐकून घेते, मी त्याला बोलत नाही. त्याला देव उत्तर देतो, देवाला डोळे असतात. कोणी आपला आत्मा दुखवतो तरी पण ते देवालाच डोळे असतात. आपल्या चांगल्या कर्मासाठी आपल्याला सर्व काही चांगलं बोलायचं आहे, चांगले विचार ठेवायचे आहे. मी फक्त हाच विचार करते की माझ्या हातून वाईट कर्म होईना, माझ्या हातून कोणाच्या मनाला मी दुखवू शकेना, माझ्या मुलांची नेहमी प्रगती हो आणि माझ्या मुलांना कधी अडथळा नको येऊ कोणत्या कामासाठी. आणि देवाचा हा माझ्यावर आशीर्वाद आहे की आतापर्यंत कोणत्याच कामाला माझ्या मुलांचा अडथळा आला नाही. हर एक काम जसं काही देवच येऊन तो करून जातो. ओळख असो, नको असो, परका असो, काही असो, मला असं वाटतं साक्षात देवच आलेला आहे, माझ्या मुलांचे कामं करून जात आहे. म्हणून ज्याला जसे कर्म करायचे त्याला करू द्या, पण आपल्याला आपल्या कर्मासाठी आपली सर्व काही गोष्ट आपल्याला चांगलीच बोलायची आणि दुसऱ्यांसाठी पण चांगलाच विचार करायचा आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीमद देवी भागवत पुराण ऐकूया. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे ऐकलं की देवीला अलंकार कोणी दिले, महिषासूर मंत्र्याबरोबर चर्चा कशी केली, ताम्र दैत्याला दूत म्हणून देवी कडे पाठवलं होतं. तर का पाठवलं होतं, कारण की तो ताम्र म्हणत होता की मंत्र्याला, तो ताम्र जो आलेला होता देवीजवळ, तो सांगत होता की तू महिषासूरला वर माला घाल, तुझे सर्व इच्छा कामना पूर्ण होतील, मग तू त्याला पती म्हणून निवड कर, असे तो म्हणत होता. तर अशी त्यांची ताम्र दैत्याची, दूत आणि देवीची असे संभाषण आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं होतं. आता ताम्र मागे फिरतो आणि बाष्कल व दुर्मुख असे दोघे देवीकडे जातात. तर त्यांचं संभाषण काय होतं तर ते आपण ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. तर माझा थोडा उंडूक भरून आला, कारण की ज्याचा आत्मा पवित्र राहतो त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघतात. आणि जो हे पुराण वाचतो आणि श्रवण करतो त्याचा आत्मा एवढा पवित्र आणि निर्मळ होऊन जातो, त्याला कोणाच्याच बद्दल दोष दिसत नाही, एवढं मला माहिती आहे. तो कुठलेच दोष त्याला दिसत नाही, कोणत्याच व्यक्तीमध्ये दिसत नाही. हा त्याचा स्वभाव बनून जातो जो पुराण वाचतो आणि ऐकतो. वाचणाऱ्यापेक्षा ऐकणारा सर्वात महान सांगितला आहे आणि पुण्यमयी सांगितला आहे. तर सर्वांनी पुराण शेवटपर्यंत ऐका. अजून बरेच काही आपले भाग राहिलेले आहेत. पंचमीच्या दिवशी संपूर्ण आपण देवी भागवत पुराणाचं
ललिता पंचमी खूप सर्वात मोठी पंचमी राहते. प्रत्येक दिवस खूपच चांगले राहतात, पण त्या दिवशी संपूर्ण सेवा महालक्ष्मीच्या येऊन जातील. लक्ष्मी चालीसा, 108 नावं लक्ष्मीचे, संपूर्ण लक्ष्मी चरित्र, लक्ष्मीचा जन्म कसा झालेला आहे, कसं लग्न झालेलं आहे, कसं काय झालेलं आहे, संपूर्ण सेवा, लक्ष्मी सहस्र नामावली, असे बरेच काही त्यावेळेस मी तुम्हाला सांगून देईल, लिहून देईल मी थंबनेलवर, टायटलवर की काय काय या आपण लक्ष्मीच्या सेवा करणार आहोत. अत्यंत पॉवरफुल, वर्षभर सेवा केली नाही पण लक्ष्मी प्राप्तीच्या दिवशी लक्ष्मीच्या सेवांचा व्हिडिओ येऊन जाईल. तर आता व्यास सांगू लागले, ताम्र मागे फिरतो आणि बाष्कल दुर्मुख असे दोघे देवीकडे जातात. व्यास सांगू लागले, ताम्राचे भाषण ऐकून देवीला हसू आले. ती गंभीरपणाने पण हसतच म्हणाली, अरे ताम्रा, तुझी धनी खरोखरच आहे, अतिशय विषय सुखाला चटवलेला असा मूर्खच आहे, नाही तर असा निरोप त्याने पाठवलाच नसता. पण आता ते जाऊ दे, तू परत जा आणि मी देते तो निरोप त्या महिषासुराला सांग. देवी म्हणते, आता तू परत जा, त्याने तुला पाठवलं ना, दूताला पाठवलं होतं देवीकडे, तर आता तू परत जा आणि महिषासुराला सांग, तुझी म्हातारी आई लांब सेपटीची, गवत खाणारी आणि शिंगावलेली आहे, पण मी त्या प्रकारची म्हैस नव्हे. अरे कुबेर, वरुण, इंद्र, ब्रह्मा, हरी, हर अशासारख्या लोकांकडे मी ढुकूनसुद्धा पाहत नाही आणि एखाद्या पशुला पसंत का म्हणून करू, अशी देवी त्या ताम्राला सांगते. त्या दूताला महिषासुराने पाठवलं होतं की जा देवीला सांग की माझ्याबरोबर लग्न कर, तुला सर्व काही सुख मिळतील, सर्व काही मिळेल, तू अशी का एकटी राहते आहेस. तर त्या दूताने सर्व सांगितलं जे महिषासुराने सांगितलं होतं, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं. आता ह्या दूताचा जो दूत पाठवला होता महिषासुराने आणि देवीचं संभाषण आता चालू आहे. आता देवी म्हणत आहे, मी म्हैस नव्हे की एखाद्या पशुला मी पसंत करून देईल, तर मी तशी नाही आहे. मी अशा लोकांकडे ढुकूनसुद्धा पाहत नाही, हे निंदनीय ठरेल. आणि मला पती असल्यामुळे मी पती करण्याचा मूळ कारण असून अकर्ता आहे, तो फक्त साक्षी रूप असून पुन्हा निरपेक्ष आहे, जो अचल आहे, अविकारी आहे, निर्गुण आहे, निर्मम आहे, अनंत आहे, निराशर आहे, सर्वज्ञ आहे, तो माझा पती आहे. पण कल्याण स्वरूप असा माझा पती आहे. माझा पती असून मी या पशुला का म्हणून निवड करू, तर मी असा निवड करणार नाही. त्याला जाऊन सांगून दे, तो सर्वांचा आश्रय देतो. माझा पती जो आहे तो सर्वांचा आश्रय असून शांत, सर्व कार्यकर्ता, सर्व जाणणारा, सर्व दृष्टा असा आहे. अशा पतीला सोडून मी निर्बद्ध अशा महिषासुराला का म्हणून पसंत करेल, असं तू तुझ्या महिषासुराला सांगून दे. त्याची माझ्याशी लढावयाची इच्छा असेल, युद्ध करायची इच्छा असेल, तर मी त्याला पराभूत करून यमाचे वाहन बनवीन किंवा मग मानवाकडे पाणी भरवायस लावीन. जर त्या पाखंडीला जगायचे असेल तर त्याने सर्व दानवांना घेऊन लगेच पाताळात निघून जावं, अन्यथा तो माझ्या हातून युद्धात मरेल. असे देवीने त्या दूताला सांगून दिले की महिषासुराला सांग की माझ्या हातून मरायचं आहे, तर नाहीतर पाताळात निघून जा. या गोष्टीचा तू नेहमी लक्षात ठेव, असं तुझ्या त्या महिषासुराला सांग. मग समान गोष्टीचा नेहमी संयोग होतो, पण अजाणतेपणाने जर का याच्या उलट घडले तर ती गोष्ट कलेशदायकच होते. तू आता बोललास की हे सुंदरी, तू माझ्या धनाची सेवा कर, त्यावरून कळून येते की तू सुद्धा तसाच निर्बुद्ध मूर्ख आहेस. अरे माझे हे रूप लावण्य कुठे आणि तुझा तो शिंगवाला रेडा कुठे आहे, ही जोडी कशी जमेल. तर तू आता निघून जा, अगर वाटले तर युद्ध कर, मी तुझ्या साथीदारासह सर्वांचाच नाश करीन. पण जर का तुम्ही योग्य भाग आणि स्वर्ग या दोन्ही गोष्टी सोडणार असलात तर मी सुखी व्हाल. व्यास म्हणाले. एवढे सांगून देवीने अशी काही विक्राळ गर्जना केली की एखाद्या कल्पांताच्या वेळेच्या त्या आवाजाने दैत्याच्या हृदयात फार मोठी धडकी भरली. त्या आवाजाने पृथ्वीचा थरकाप झाला, पर्वत डगमगू लागले. एवढेच नाही तर दैत्य स्त्रियांच्या गर्भपात झाला. ताम्र तर तो जो पाठीला पाय लावीन पळत सुटला, तो थेट महिषासुरापाशी येऊन थांबला. जन्मजय अनेक दानव त्या आवाजाने बैरे झाले. त्याच वेळी देवीच्या सिंहाने आयाळ पिंजराली आणि मोठमोठ्याने गर्जना करायला आरंभ केला. दानव यामुळे अधिकच घाबरले. ताम्राला परत आलेला पाहून महिषासुराला आश्चर्य वाटले आणि त्याने पुन्हा मंत्र्याबरोबर चर्चा करायला आरंभ केला. तो म्हणाला, हे दानवांनो, आता एक तर किल्ल्याचा आश्रय घेता येईल, अगर बाहेर पडून युद्ध करता येईल, नाही तर मग पाताळात पडून जावे लागेल. यात काही करणे श्रेयस्कर ठरेल. तुम्ही सर्वजण बुद्धिमान, शास्त्राचे जाणकार आणि शत्रूंना जिंकणारे आहात, तेव्हा कार्यसिद्धी होण्यासाठी काय करावे याचा एकांतात विचार करा. कारण विचारपूर्वक केलेली योजना हीच राज्याचा आधार असते. ती नेहमी गुप्तच असली पाहिजे, तर राज्य टिकेल. म्हणून जाणकार मंत्र्यांनी सर्व योजना गुप्तच राखल्या पाहिजेत.
जर त्या बाहेर फुटल्या तर राज्य आणि राजा हे दोन्ही नष्ट होणार. तेव्हा उत्कर्षाची इच्छा असली तर आपल्या सर्व योजना अत्यंत गुप्त राखल्या पाहिजेत. अहो मंत्रीगण हो, आता यावेळी देश, काळ आणि परिस्थिती या सर्वांचा विचार आणि नीतीप्रमाणे जे काय करणे योग्य असेल ते मला सांगा. कारण जी ही शूर स्त्री देवांची बाजू घेऊन पण एकटीच आली आहे त्याचे मूळ आधी शोधावे लागेल. तर ती एकसारख्या युद्धाचाच हट्ट धरून बसली आहे. यापेक्षा मोठे आश्चर्य दुसरे कोणते असेल बरं? युद्ध केले तर जय मिळेल किंवा नाही हे त्रैलोक्यातही कुणी जाणत नसा. पुष्कळ लोक एकत्र आले पण म्हणून जय मिळतोच असे नाही. त्याचप्रमाणे कुणी एकटाच असला म्हणून त्याचा पराभव होईल असे नाही. तेव्हा जय व पराजय दैवदानीच आहेत. जे दोन्हीकडे पक्षपाती आहेत त्याचे म्हणणे असे की हे दैव म्हणजे आहे तरी कसे. विद्वान लोक ज्याला अदृष्ट म्हणतात त्याला कुणी पाहिले आहे? तेव्हा जय मिळवावा यासाठी प्रयत्नच केले पाहिजेत. भित्र्या पुरुषाप्रमाणे वागून काय होणार आहे? जो समर्थ असतो त्याच्यासाठी दैव म्हणून काही नसतेच. तेव्हा प्रयत्न हा शूरासाठी आणि दैव हे भित्र्यासाठी आहे. तेव्हा आज या बाबतीत पूर्ण बुद्धीने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. व्यास पुढे म्हणाले, महिषासुराचे बोलणे जेव्हा पूर्ण झाले तेव्हा बिडालाक्ष उठला आणि हात जोडून म्हणाला, महाराज खरेच बोलतात. अगोदर ती विशाल नयनी स्त्री कुणाची पत्नी आहे आणि कशासाठी कुठून आली याचा हर प्रयत्नाने शोध घेऊन मगच त्यावर विचार करावा लागेल. माझे असे मत आहे की त्याच स्त्रीच्या हातून तुमचा मृत्यू निश्चित असावा आणि त्यासाठी देवांनी आपापल्या तेजापासून या सुंदरीला निर्माण करून पाठवली असावी. आणि हे सर्वजण युद्धासाठी सज्ज होऊन अंतराळ गुप्तपणे लपून बसल्यात ते योग्य वेळी स्त्रीच्या मदतीसाठी प्रकट होतील यात शंकाच नाही. युद्धाच्या वेळी विष्णू व इतर सर्व देव तिला पुढे करून आमचा नाश करतील आणि स्वतः देवी तुम्हाला मारेल. हाच त्यांच्या पोटातला कावा आहे आणि तो मी ओळखला आहे. पण खरोखर भविष्यात काय वाढवून ठेवले असेल ते मी सांगू शकत नाही. पण युद्ध करणे योग्य नाही असे सांगण्याची माझी पात्रता नाही. तेव्हा या दोलयमान स्थितीत जे काही करायचे ते तुम्हीच ठरवा. तुमच्यासह सुखी भोगावीत आणि निर्विणाच्या प्रसंगी तुमच्यासाठी जीव देखील ओवाळून टाकावा. हा तुमचा सेवकाचा मुळीच धर्म आहे. पण ज्या अर्थी स्त्री एकटी असतानाही आमच्यासारख्या चतुरंग सैन्यासह तुम्हाला युद्धासाठी आव्हान देत आहे त्या अर्थी ही बाब गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे हे मात्र मी सांगेन. बिडालाक्षाचे बोलणे संपले तेव्हा दुर्मुख हात जोडून म्हणाला, महाराज मला सुद्धा खात्रीपूर्वक असे वाटते की हे युद्ध आम्ही जिंकू शकणार नाही. तरीही पळून जाणे मात्र योग्य नाही, कारण त्यामुळे अपकीर्ती होणार आहे. विशेष म्हणजे इंद्र वगैरे देवांबरोबर युद्ध करतेवेळी आपण माघार घेतली नाही आणि आता मात्र एखाद्या निराधार स्त्रीसाठी कोण मागे पडेल? तेव्हा यश मिळो अगर न मिळो वा मृत्यू येवो पण युद्ध करणे उचितच आहे. जे व्हायचे असेल ते होईलच, त्याची चर्चा अगोदरपासून कशाला? जर युद्धामध्ये मरण ओढवले तरी यशकीर्ती मिळते. जगलो वाचलो तर सुखच सुख लावेल. तेव्हा दोन्ही समसमान मानून युद्धच करावे. जर आयुष्य संपतच आले असेल तर मरण येईल, पण पळालो तर अपकीर्ती मात्र चुकणार नाही. जेव्हा जगण्या मरण्यावर उगीच विचार करण्यात काहीच अर्थ नाही. व्यास सांगतात, दुर्मुख थांबला तेव्हा बाष्कळ उठला आणि नमस्कार करून बोलू लागला, राजा मी एकटाच त्या चंचल लोचनाला चंडीला मारून टाकेल. आपण घाबरून चिंता करू नका. वीर रसाचे मूळ उत्साहत आहे आणि भीती आणि वैरीण आहे. तेव्हा उत्साह धरलाच पाहिजे. भय सोडून देऊन आपण भयंकर युद्ध करूया, म्हणजे त्या चंडीला यमाघरी पाठवून देऊ यात शंका नको. अहो यम, इंद्र, कुबेर, वायू, अग्नी, विष्णू, शंकर, चंद्र, सूर्य कुणीही असो मी मुळीच भीत नाही. मग त्या एकाएकी उद्धट स्त्रीची काय कथा? माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी तिला मारून टाकेन. आज तुम्ही माझ्या पराक्रमावर विसंबून सुखात राहा. तुम्हाला तिच्याशी लढण्यासाठी रणमैदानात जाण्याची वेळ येणार नाही. व्यास म्हणाले, बाष्कलाचे ते आत्मस्तुतीपर बोलणे संपले तेव्हा दुर्धर उठला, प्रणाम करून बोलू लागला, हे पृथ्वीराज, हे देवांनी पाठवलेली 18 हातवाली सुंदरी, 18 भुजावाली सुंदरी कोणत्या हेतूने जरी आली असली तरी मी तिचा पराभव करीन. मला असे वाटते की तुम्हाला घाबरवण्यासाठी देवांनी ती मायावी स्त्रीला निर्माली असावी. तेव्हा तिला मायावी जाणून तुम्ही मनातल्या संशय काढून टाका. ही झाली राजनीतीची गोष्ट. आणि मग दानवराज मंत्री 3 प्रकारचे असतात. कुणी सात्विक असतं, कुणी राजस असतं, कुणी तामस असतात. जे सत्वगुणी असतात ते आपली शक्ती वेचून धन्याचे कार्य पूर्ण करतात. ते सात्विक मंत्री शास्त्रविशारद आणि धार्मिक असतात. एकाग्र मनाने स्वामीचे हित बिघडू न देता आपले कर्तव्य करतात. आणि जे राजस असतात ते स्वार्थी असतात. आपला स्वार्थ जपून ते स्वामी कार्य करतात. जे तामस असतात ते मंत्री सदा सर्वदा लोभी असतात. शत्रू पक्षाकडून मिळालेल्या द्रव्याला वश होऊन आपले भेद गृहछिद्रे शत्रूला सांगतात. फार कशाला, युद्धाच्या प्रसंगी सुद्धा ते आपल्या स्वामी पुढे शत्रूचा बागुलबुवा उभा करतात. तेव्हा महाराज अशावर कधी विश्वास ठेवू नये. जर ठेवला तर सर्व योजना व कार्य
नाश पावते. ते तामस मंत्री विश्वातील असूनही दुष्ट, लोभी, बुद्धिहीन, कपटी व पापी असतात. ते कोणतेही दुष्कृत्य करण्यास करचतील काय? यासाठी दानवराजा, मी उद्यासाठी जाऊन आपले कार्य पार पाडीन. आपल्याला चिंतेने मुळीच कारण नाही. त्या दुष्ट रमणीला, त्या 18 भुजावालीला मी तत्काळ मारून टाकेल. मी सर्व शक्ती वेचून आपले कार्य पार पाडीन. आपण माझा पराक्रम पहा तरी. असे महिषासूर आणि त्या दूताचे बोलणे झाले. आता पुढे वाष्कल दुर्मुख यांचा युद्धात वध होतो. आता ती पुढची कथा आपण ऐकूया. तरी पण आपले बरेच काही अध्याय, छोटे छोटे अध्याय आहेत. मी अध्याय बोलत नाही, 1 घंट्याचा व्हिडिओ पूर्ण देते, कारण आपल्याला कथा आणि पुराण समजली पाहिजे 1 तासापर्यंत. 3-3 तास जर बसले तर आपल्याला घरात खूप काही कामं राहतात. त्यामुळे 1 तासाचाच व्हिडिओ देते मी. तर 1 तासात भरपूर काही आपलं पुराण समजण्यामध्ये येतं. तर आता वाष्कल दुर्मुख यांचा युद्धात वध कसा होतो, देवी त्यांचा वध कसा करते, महिषासुराचं कसं काय होतं ते पुढे आपण ऐकूया. तर मित्रांनो, आता वाष्कल व दुर्मुख यांचा युद्धात वध कसा होतो. त्यानंतर शस्त्रांशस्त्रे विद्येमध्ये पारंगत असलेले ते दोघे असुर वाष्कल आणि दुर्मुख गर्वाने रणांगणाकडे गेले. त्या उन्मत्त दैत्यांनी जाऊन मेघाप्रमाणे गंभीर आवाजात देवीला आव्हान दिले. हे आकर्षक देवी, ज्या महात्मा महिषासुराने देवांनाही जिंकून घेतले आहे, त्या दैत्यराजाला तू पसंत कर. तो एखाद्या रूपसंपन्न तरुणाचा देह धारण करून सुंदर दागिन्यांनी नटून तुला एकांतात भेटेल. हे सुवासिनी, तू त्या दैत्यराजावर प्रेम कर, म्हणजे त्रैलोक्यातील सर्व वैभवाची तू स्वामिनी होशील. आणि मधुर भाषिणी, जास्त सांगण्याचे कारण नाही, पण स्त्रियांना संसारातील ज्या ज्या सुखाची इच्छा असते ती सर्व सुख तुला त्या महिषासुरापासून प्राप्त होतील. त्याचे बोलणे ऐकून देवीने उत्तर दिले, अरे मूर्खांनो, तुम्हाला काय मी कुणी चवचवाल स्त्री वाटली काय? माझ्यापाशी काय कमी आहे म्हणून मी त्या दुष्ट महिषासुराकडे येऊ, त्याला पती करू? जो पुरुष कूळ, शील आणि गुणांनी समान असतो, तो चातुर्य, रूप, शौर्य, सौजन्य यात वरचढ असतो, अशाच पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात. तेव्हा कुठलीही देवस्वरूपा स्त्री काम वासनेसाठी पशुमध्येही नीच अशा महिषासुराकडे आकर्षित होईल काय? तर आता तुम्ही दोघंही मागे फिरा आणि त्या अभांड्य देह आणि शिंगे असणाऱ्या भूपती महिषासुरापाशी जाऊन त्याला सांगा की त्याने एक तर पाताळात जावे, नाहीतर माझ्याशी लढावे. लढाईच्या शेवटी देवांचा राजा निर्भय होईल, यामध्ये काही शंका नाही, असे समज. अरे निर्बुधा, तुला मारूनच मी परत जाईन, हात हलवीत जाणार नाही, हे पक्के समज, अशी देवी म्हणाली. आणि जशी इच्छा असेल तसे कर. अरे जनावरा, मला न जिंकता तुला कुठे स्थान उरणार नाही, मग पृथ्वी असो नाहीतर स्वर्ग, अगर पर्वत दरी असले तरी पण. व्यास म्हणाले. देवीचे तसले बोलणे ऐकल्यावर ते दैत्य संतापले, त्यांचे डोळे लालबुन झाले आणि त्यांनी युद्धासाठी सज्ज केले. हे गौरव कुशलभूषणा, पुढे ऐक. ती देवी फार भयंकर अशी गर्जना करून सरसावून उठली आणि तेव्हा दोघांनीही तिच्यावर बाणांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. तिनेही तसेच प्रत्युत्तर दिले. प्रथम तिच्यासमोर बाष्कल धावून गेला आणि दुर्मुख मागेच थांबला. मग देवी आणि बाष्कल या उभयतांचे घोर युद्ध चालू आहे. बाण, तलवार आणि परीद यांचा मनसोक्त उपयोग करून झालेले ते युद्ध सर्वसामान्य माणसाच्या मनात भीती उत्पन्न करणारे होते. पुढे त्या जगन्मातेने 5 धारदार बाण रागाने धनुष्य कानापर्यंत खेचून बाष्कलावर सोडले. त्याने सुद्धा तसेच प्रत्युत्तर दिले आणि शिवाय 7 बाण देवीवर मारले. देवीने तत्काळ ते सर्व बाण तोडून 10 तीक्ष्ण बाण त्यांच्यावर मारले आणि विकट हास्य करू लागली. पुन्हा अर्धचंद्रकार बाणाने तिने त्याचे धनुष्य तोडले. तेव्हा हातात गदा घेऊन धावला. त्याला गदा उगारून येताना पाहून देवीने गदेचा प्रहार केला. त्यामुळे तो जमिनीवर पडला. तो प्रचंड पराक्रमी बाष्कल पुन्हा काही क्षणातच उठला आणि त्याने देवीवर गदेचा आघात केला. तेव्हा रागारागाने देवी त्याला येताना पाहताच आपल्या शूळाने असा जोरदार एकच वार केला की त्या एका वारातच तो मरून पडला. त्यामुळे त्याच्या सैन्यात मोठी पळापळ झाली. ते पाहून आकाशातून देवांनी आनंदाने देवीचा जय जयकार चालू केला. ते पाहताच दुर्मुखांचा राग अनावर झाला आणि तो सैन्याला गोळा करून पुन्हा देवीवर चालून आला. हे अबले, थांब थांब, असे ओरडत तो अंगावर चिलखत धारण करून स्तात बसून देवी समोर आला. देवीने त्याला येताना पाहिले आणि शंख फुकून धनुष्याच्या दोरीचा टण्यत्कार केला. त्याने विषारी अशा बाणाचा देवीवर वर्षाव केला. महामायेने ते सर्व बाण तोडले आणि ती सिंह गर्जना करू लागली. राजा त्यावेळी उभयतांनी एकमेकांवर बाण, शक्ती, गदा, मुसळ, तोमर वगैरे शस्त्रांच्या मुक्त हस्ताने मारा केला. रणभूमीवर रक्ताचे पाठच्या पाठ वाहू लागले. वीरांची तुटलेली मस्तकं तर अशी तरंगत होती की जणू काही पोहणे शिकणाऱ्या यमदूतांनी वैतरणा नदीत जशी पोहतात तशी कमरेला बांधलेले भोपळेच तिथं पोहत आहे. जिकडे तिकडे मांसांचे ढीग साचले होते. लांडगे, हिंस, पशु मांस खात फिरू लागले.
रणभूमीवर फार भयानक दिसू लागली. रणभूमी अशी दिसत होती की एकदम भयानक. कुठे कुठे तरी कोल्हे, कुकर, कावळे, ससाणे, गिधाडे असे मांसाहारी जीव मृत शरीरांवर तुटून पडले होते. शरीराची दुर्गंधी वातावरण भरून गेले होते आणि पक्ष्यांचा कलखलाट अतिशय वाढला. त्यावेळी दुर्मुख कालगतीमुळे मोहित होऊन उजवा हात उभारून गर्वाने देवीला सांगितले की अगे चंडिके, खरंच तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, म्हणून तू पळून जा, नाहीतर माझ्या हातून मरशील. आणि तसे नसेल तर दैत्यश्रेष्ठ महिषासुरापाशी चल. देवी म्हणाली, अरे दृष्टा, आज खरोखरच तुझे मरण जवळ आले, म्हणून तू अशी वटवट करत आहेस. बाष्कलाप्रमाणे तुझी सुद्धा गत करते की नाही ते बघ. अरे मूर्खा, अजून संधी आहे, तोपर्यंत पळून जा. नाहीतर जर तुला मरायचेच असेल तर थांब, आधी तुला ठार करते आणि मग त्या म्हशीचा मूर्ख पुत्राचा महिषासुराचा नाश करते. हे बोलणे ऐकताच दुर्मुखाचा संताप वाढला आणि तो देवीवर तीक्ष्ण बाण सोडू लागला. देवीनेही त्याचे बाण तोडून त्याला तसेच उत्तर दिले आणि इंद्राने वृत्रासुराला जसा बाणांनी जर्जर केला होता तसा त्याला जर्जर केला. मग त्या दोघांमध्ये फार तुंबळ युद्ध, घोर युद्ध सुरू झाले. ते पाहून भित्रे लोक घाबरून पळून गेले. शूराचे बाहू परून पाहू लागले. ते प्रसंगी देवाने त्याचे धनुष्य तोडले, 5 बाण मारून त्यांचे रथही तोडला. तेव्हा दुर्मुख पाय उतार झाला आणि हातात एक प्रचंड गदा घेऊन वेगाने धावत गेला आणि ताकद एक वटून ती गदा सिंहाच्या डोक्यावर त्याने हाणली. एवढा मोठा आघात होऊन तो सिंह तसूभरही हालला नाही व उभाच राहिला. गदा उगारून तो दैत्य उभाच होता. तेवढ्यात डोळ्याचे पाते लावण्यापूर्वी देवीने चपळाई करून चमचमत्या तलवारीने त्याचे मस्तक तोडले. दुर्मुख खाली पडला आणि त्याचे प्राण निघून गेले. देवांनी आनंदाने जय जयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी केली. देवीवर फुले उधळी लागले. उदो उदो अंबाबाईचा उदो उदो, उदो असतू उदय असतू, उदय असतू अंबाबाईचा उदय असतू, असा जय जयकार केला आणि म्हणाले, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय. असे सर्व देवांनी पुष्पवृष्टी करून जय जयकार केली, स्तुती केली, मंत्र केले, स्तोत्र केले. ऋषी, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर आणि किन्नरांचा समूह फार आनंदित झाले. आणि मग नंतर युद्धामध्ये ताम्र व चिशूर मरण पावले. ताम्र तर तो दूध बनून आलेला होता, तेव्हा देवीने त्याला ललकारलेलं होतं की तू माझ्या हातून मरशील. मग त्यानंतर चिशूरचे बी मरण झाले. मग व्यास म्हणू लागले की दुर्मुख युद्धात तर मारला गेला. पण हे ऐकल्यावर महिषासूर एकदम रागारागाने लाल झाला, उद्विग्न झाला आणि नंतर स्वतःला सावरून तो राक्षसांना म्हणाला, अहो हे काय झाले? अरे रे रे, त्या अबलेने आमच्या बाष्कल व दुर्मुख या वीरांना मारले. ते आता सर्वजण हे आश्चर्य समजा आणि दैवाचा खेळ पहा. खरोखरच पुण्य व पाप यासाठी प्राणी पराधीन आहे. अर्थात बलवान काळ हाच त्यानुसार सुखदुःखाची योजना करीत असतो. आता प्रश्न असा आहे की 2 प्रमुख दानव वीर युद्धात कामी आले आहे, तेव्हा पुढे काय करायचे? तेव्हा आपण सर्वांनी यांचा बारकाईने विचार करा व आपले मत सांगा. तेव्हा सेनापती चिशूर उठून उभा राहिला व बोलला, राजा, एका स्त्रीला मारण्यासाठी मोठी काळजी, ती कसली? मीच तिला मारीन, असे आश्वासन देऊन तो रथावर बसून सैन्यासह बाहेर पडला. महाबली ताम्र त्यांच्यासोबत निघाला. त्यांच्या मागून प्रचंड सैन्य आकाश भरून टाकणारी गर्जना करीत चाललेली त्यांना येत असताना पाहिले. तेव्हा देवीने प्रचंड असा अद्भुत शंखध्वनी, घंटानाद व धनुष्याच्या दोरीचा टणत्कार केला. तो आवाज ऐकता क्षणी त्या सैन्यामध्ये मोठी खळबळ माजून गेली. सैनिक चलबिचल झाले, ते मागे पुढे पडू लागले. तेव्हा तो सेनापती चिशूर रागाने ओरडला, अरे दानवांनो, भिवून कशासाठी पडत आहोत? आता मीच बाण सोडून त्या सुंदरीचे परिपात्य करेल. त्या 18 भुजावालीचे मी परिपात्य करेल. 18 हातवालीला मी आता सोडणार नाही. तेव्हा भिवू नका, या युद्धासाठी लढा, सज्ज व्हा. एवढे बोलून तो दानवश्रेष्ठ धनुष्य सज्ज करून पुढे सरसावला आणि धीटपणाने तिला म्हणाला, हे विशालाक्षी, भित्रा, मानवांना घाबरून सोडण्यासाठी उगाच गर्जना का करतेस? तुझ्याबद्दल मी पुष्कळ ऐकले आहे, पण मी असा घाबरून जाणार नाही. हे चंचल नेत्रवाली स्त्रीचा वध केला तरच मी राहील, आणि या चंचल स्त्रीचा वध केला तर मला मोठा दोष लागतो आणि दुष्कीर्ती होते. हे ठाऊक असल्यामुळे सुद्धा मी स्त्रीवध टाळतो. हे सुंदरी, स्त्रियांनी लढाई करवायची ती नेत्र कदाक्ष आणि मोहक हावभाव यांनीच असते, आणि तुझ्यासारख्या स्त्रियांनी हाती शस्त्र धरून युद्ध करणे हे केव्हाही योग्य नसते. अगं, तुमच्या शरीराला तर फुलांच्या पाकळ्यांनी टोचतील, तेव्हा तीक्ष्ण बाण तर राहू दे, पण फुलांनी सुद्धा तुझ्याशी लढणे योग्य नव्हे. तू एवढी सुंदर आहे. नंतर जे शास्त्र धर्माचे अवलंबन करून असतात, अंशाचा धिक्कार असतो, कारण मोठ्या कष्टाने सांभाळलेला हा मनुष्य देह ज्या धर्मामुळे छिन्न विछिन्न होत असतो, त्या धर्माची कसली थोरवी? मी
मिष्टान्नाचे भोजन, तेलाचे अभंग स्नान, सुगंधित द्रव्यांनी देह पुष्ट होतो, तो शत्रूंच्या बाणांनी नष्ट होतो. आणि ही गोष्ट योग्य आहे काय? माणसे देहाला तलवारीने जखमी करून धन जोडतात, म्हणजे धनच दुखाला कारण आहे. तर मग त्यांच्यापासून सुख तरी असते कोणते मिळणार? आणि समजा मिळाले तर त्या धनाचा धिक्कार असो. हे कोमलागी, खरोखर तू अविचारी दिसते. याचे कारण असे की उत्तम असे संभोग सुख सोडून तू युद्धाची इच्छा करत आहे. हे सुंदरी, तुला युद्धाचे एवढे कसले आकर्षण वाटत आहे? अगं, युद्धात तलवारीचे, गधेचे, बाणाचे घाव बसून शरीर जखमी तर होते, शिवाय जर मरण आले तर किड्यांचे भक्ष्य. मग यात श्रेयस्कर ते काय बरं? केवळ कवी लोकच याची स्तुती करतात, त्यांना स्वर्ग मिळतो. पण हे म्हणणे मात्र बोललीच कडी असा प्रकार आहे. हे निसंशय. तेव्हा तू आता इच्छेनुसार कुठेही जा. अगर देवशत्रू महिष महाराजाची पत्नी होऊन राहा आणि महिषासुराला आपला पती मान. व्यास म्हणाले. असे चिशुरानं देवीचे भाषण चालले. मग व्यास म्हणाले, चिशुराचे ते लांब चचक भाषण संपले आणि तेव्हा जगदंबा बोलली, अरे मूर्खा, तू उगाच विद्वानांचा आव आणून काय बडबड लावली आहेस? तुला नीतिशास्त्र, अनिलिक्ष्य विद्या यातील किडेचेही ज्ञान नाही. तू श्रेष्ठ पुरुषाची कधी सेवा केलेली नाही आणि म्हणून खरा धर्म तुला ठाऊकच नाही. मात्र एवढे खरे की मूर्खाची सेवा करून तूही तसाच मूर्ख झालास. राजधर्म तुला जर कळत नाही तर तू मला काय शिकवतो आहेस? मी तर तुझ्या त्या महिषासुराला युद्धात ठार करणारच आहे. त्याच्या रक्ताने पृथ्वी धुणार आहे आणि यशस्वी होऊन आनंदाने माझ्या ठिकाणी जाणार आहे. आणि मी त्या देवांना दुःख देणाऱ्या दुराचारी उन्मत्तांचा महिषासुराचा निपात करणार आहे. तू मात्र धीटपणाने युद्ध कर. आणि तुला आणि त्या महिषासुराला अजून जगायची इच्छा असेल तर सर्व दानवांना घेऊन पाताळात जाऊन राहा. मात्र मरायचे असेल तर लवकरात लवकर युद्धभूमीवर माझ्याशी युद्ध करायला या. तुम्हा सर्वांना खात्रीने मारून टाकेल अशी देवीने त्या दूताला सांगितले. व्यास सांगू लागले, राजा, देवीचे ते बोलणे ऐकून त्या दानवाने तिच्यावर बाणाचा वर्षाव सुरू केला. चिशुराने त्या बाणाचा वर्षाव सुरू केला. ताम्रत युद्धात मेला. त्यानंतर चिशुर हा राक्षस होता, तर तो देवीला आता बाणाचा वर्षाव त्याने सुरू केला. तरी पण देवीने सांगितले, तुला जर जगायचं असेल तर तू पाताळात तुझ्या दानवांना सर्वांना घेऊन जा आणि मरायचं असेल तर युद्धभूमीवर माझ्याशी युद्ध लढायला तयार व्हा. मग नंतर देवीचे आणि चिशुराचे युद्ध चांगलेच चालले. मग नंतर देवीने सुद्धा तीक्ष्ण बाणाने त्यांचे सर्व बाण तोडले. विषारी बाण त्याला मारले. त्या समयी त्या दोघांचा अतिविस्मयकारक असा भीषण संग्राम सुरू झाला. तेवढ्यात जगदंबे माताने गदेचा प्रहार केल्यामुळे तो चिशूर रथातून खाली पडून गेला. एवढा वर्मी घाव बसून सुद्धा तो रथाजवळ 2 घटका बेशुद्ध पडून राहिला होता. तेव्हा शत्रुघाती ताम्र धावला व चंडिकेपाशी आला. त्याला धावत आलेला पाहून देवी मोठ्याने हसून म्हणाली, या दानवश्रेष्ठ, या, तुम्हाला लगेचच यमलोकी पाठवते. या, किती आहेत तुम्ही तर या माझ्याजवळ. तुम्ही आलात तर खरे, परंतु त्याचा काय उपयोग? तुमचे आयुष्य संपले आहे आणि तो मूर्ख महिषासूर अशा वेळी घरात बसून जिवंत राहण्यासाठी कसले उपाय शोधतो आहेत? तू तर दुर्बळच आहे, त्यामुळे तुला मारून मला कोणता लाभ होणार? जोवर तो देवाचा वैरी मरत नाही, महिषासूर मरत नाही, तोवर माझे सर्व कष्ट फुकट आहे. तेव्हा तू परत जा. तुझ्या आणि त्या महिषासुराला पाठवून दे. त्याला जशा प्रकारे मला बघून घ्यायचे असेल तसे घे. मी इथेच थांबते. त्यावेळी ताम्राने तावातावाने धनुष्याची प्रतुच्या तानूने चंडीवर बाणांचा वर्षाव केला. भगवतीचे डोळे क्रोधाने अगदी लाल झाले. तिनेही बाण सोडण्यास आरंभ केला. तेवढ्यात चिशूर सावध झाला. त्वरेने धनुष्य घेऊन देवी समोर उभा राहिला आणि मग ताम्र आणि चिशूर असे दोघंही देवाशी लढू लागले. तेव्हा देवीला एवढा कोप चढला की तिने प्रचंड वर्षाव केला आणि सर्व दानवाची चिलखते तोडून टाकली. मग ते सर्व दानव मिळून एकत्रितपणे देवीवर बाण सोडू लागले. सर्व दानव पळसाच्या फुलांनी लगडलेल्या लाल भडक झाडासारखे रक्ताने रंगून गेले. ताम्राने तर देवीबरोबर अशी तुंबळ लढाई मांडली व सर्व आकाशात उभे असलेले देव थक्क झाले. ताम्राने एका लोखंडी विशाल मुसळांचा सिंहाच्या डोक्यावर घाव घातला आणि हसून गर्जना करू लागला. त्याला तसा हसताना पाहून देवीने तीक्ष्ण तलवार घेऊन मुंडिकेचे छटन करून टाकले आणि त्याचे मुंडकेच छाटन केले. तरी सुद्धा मस्तक नसलेले ते ताम्राचे धड मुसळ उगारून धावत सुटलेले, मग कोसळून पडले. पाहताच वीर चिशूर
तलवार उगारून धावला तेव्हा देवाने 5 बाण मारले आणि बाणाने तलवार मोडून टाकली. दुसऱ्या बाणाने त्याचे हात तोडले. उरलेल्या 3 बाणांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले. हे दृश्य पाहता दानवांची सेना जीव घेऊन पळायला लागली आणि देवांना मोठा आनंद वाटला. त्यांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. देवीचा जय जयकार केला. स्त्री, वर्ष, गंधर्व, सिद्ध, चारुणाचे समुदाय जय जयकार केला. असे ताम्रयुद्धाचे चिशूर मरण पावले. मग नंतर बिडाल आणि असिलोमा याच्या युद्धात मरण पावतात. बिडाल जे बाकीचे दानव आहेत मग ते आले. एक साधारण अशी स्त्रीने ताम्र आणि चिशूर या प्रबळ अशा दैत्यांना मारले. हे ऐकून महिषासुराला फार आश्चर्य वाटले. मग त्याने युद्धात निपुण अशा बिडाल आणि असिलोमा बलाढ्य राक्षसांना पाठवले आणि प्रचंड सैन्यासहित देवीच्या वथार्थ पाठवले. त्या देवीपाशी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की ढाल तलवार घेऊन सिंहावर बसलेली देवी बसलेली आहे. असिलोमा मोठ्या नम्रतेने तिच्याशी बोलू लागला. हे देवी, तू देखणी आहेस. मला खरे सांग की तू इथे का आली आहेस आणि निरपराध दैत्यांना का मारत आहे. तू कारण सांगात अगोदर, म्हणजे मी तुझ्याशी समझोता करीन. हे सुंदरी, सोने, हिरे, रत्ने, अलंकार, उत्तम उत्तम पात्रे यापैकी जे हवे असेल ते माग. उगाचच हा युद्धावर का येऊन बसली आहे आणि घाईवर येण्यास काय कारण आहे तुझं ते सांग अगोदर. तू का युद्धभूमीवर आली आहे. युद्धामुळे दुःख आणि वैरच वाढते, त्याचा सुखाचा नाश होतो असे जाणते लोकही म्हणतात. तुझे शरीर एवढे नाजूक आहे, तू फुलासारखी आहे. तुझे फूल पडले तरीही तू सहन करणार नाही. ते फुलाच्या पाकळ्या तुझ्या अंगावर सहन होणार नाही. एवढी तू नाजूक आहे आणि युद्धभूमीवर का आली आहे. मला खरोखर मोठे नवल वाटत आहे. शांतपणे विषय उपभोगण्याची ऐवजी तू क्लेश का करत आहे. अशा संग्रामासाठी का तयार झाली आहेस. महिषासुराला पती का नाही मानत आहे. असा सिद्धांत असून तू दुःख टाळून सुखाचा स्वीकार करावा असे माझे म्हणणे आहे. असे तो दानव त्या देवीला म्हणाला. त्यात सुद्धा पुन्हा सुखाचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे चिरंतन सुख आणि क्षणभंगूर सुख. यात आत्मज्ञान चिरंतन सुख असतं. विषयभोग क्षणभरातच असतं. विषयभोग याने तो क्षणभर सुख मिळतं आणि आत्मज्ञानाचं सुख हे हमेशा कायमस्वरूपी चिरंतन सुख राहतं. क्षणभंगर सुखला काही अर्थ नाही. अर्थात नष्ट होणारे जे सुख आहे त्याला काय अर्थ. अशा भोगांचा त्याग वेदांचे चिंतन करणाऱ्यांना करावा. अग चंद्रवदने सुमध्यमे, जरी तू सौगताचे तत्वज्ञान स्वीकारणार असलील तर तारुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुपम अशी सुखे भोगून घे. जर परलोकाविषयी तुझ्या मनात शंका असेल तर प्रदीर्घ काळापर्यंत इथे स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. देहाचे तारुण्य हे क्षणभंगूरच असते. त्या कारणांनी जेणेकरून इतरांना पीडा होईल असे कर्म शहाण्यांनी करता कामा नये. धर्म, अर्थ व काम यांचे सेवन करावे. म्हणून हे कल्याणी, तू सुद्धा धर्मानुसार वागत जा. अगं अंबिके, तू निरपराध दैत्यांना का मारत आहे. दया हा श्रेष्ठ धर्म आहे आणि तो सत्यावर आधारलेला आहे. तेव्हा सुज्ञ लोकांनी दया आणि सत्य यांचे रक्षण केले पाहिजे. मग विनाकारण तू दैत्यांना का मारते आहेस. देवी असिलोमा म्हणाली. ऐक, माझे इथे येण्यामागचे कारण तुला सांगते. अरे महापराक्रमी दैत्य, मी सर्वांच्या अंतर्यामी अखंड संचार करते. साक्षीरूप राहून सर्व जणांची बरी वाईट कर्म पाहते. माझ्या ठिकाणी भोगेचा लोभ किंवा अपार भाव कधीच नसतो. धर्म आणि संतजन यांचे रक्षण करण्यासाठी मी पृथ्वीवर अवतार घेतलेला असतो. माझे व्रतच आहे सज्जनांचे संरक्षण करावे, वेदांचे पालन करावे, दुष्टजनांचा नाश करावा. हा माझा स्वाभाविक कार्य आहे. त्यासाठी मी अनेक अवतार घेऊन प्रकट होत असते. प्रत्येक युगात जे अवतार होतात त्या सर्वांच्या मागे माझीच प्रेरणा आहे. हा महिषासूर मोठा नीच आहे. देवांना मारण्याकरता तो सदसदी प्रयत्न करत आहे. हे जाणून त्याचा वध करण्यासाठी मी या ठिकाणी युद्धभूमीवर आली आहे. अरे दैत्या, महिषासूर मोठा दुष्ट आहे, त्यामुळे मी त्याला मारणारच. मग तुम्ही थांबा किंवा परत जा. जशी तुमची इच्छा असेल तसे करा. मी तुम्हाला सर्व गोष्ट स्पष्ट सांगितल्या आहेत. तर जाऊन तुमच्या त्या दुराचारी महिषासुराला सांगा की उगीच वेगवेगळ्या दैत्यांना का पाठवत आहे. स्वतः युद्धासाठी ये. स्वतः का येत नाही आहे. स्वतः का घरात लपून बसलेला आहे. कदाचित माझ्याशी समोपचार बोलणे करण्यासाठी तो तयार होईल का नाही. अशा प्रसंगी तुमचे खरे कर्तव्य म्हणजे द्वेष भावना सोडून पाताळ लोकात निघून जाणे हे आहे. तुम्ही जर पाताळ लोकात निघून जाणार तर मी एकाला पण मारणार नाही आणि जर तुम्ही युद्धभूमीवर आले तर एक पण जिवंत जाणार नाही. तुम्ही देवांना युद्धात जिंकून जे वैभव हिसकावून घेतले आहेत ना ते परत करून पाताळात जा. तिथे सध्या प्रल्हाद असतो. व्यास म्हणाले. देवीचे सांगणे संपले तेव्हा असिलोमा दैत्य देवीच्या समोर बिडालेला बोलला. असे बिडालाक्षा, भवानी आता काय म्हणाली हे ऐकलेस ना.
तर आता मला सांग की आपण युद्ध करावे की तह करावा. बिडालाक्ष उत्तरादाखल बोलला, युद्ध केले तर मरण निश्चिंत आहे. दोन दानवांचं संभाषण चालू होतं. बिडालाक्ष आणि असोलोमा यांचं दोघांचं संभाषण चालू होतं. तर आपण परत जावं की युद्ध करावं. जर आपण युद्ध केले तर आपले मृत्यू अटल सत्य आहे हे कळून सुद्धा राजा तह करणार नाही म्हणजे नाही. कित्येक वीर या युद्धात जीवाला फुकले गेले, मारले गेले हे पाहून सुद्धा स्वामींनी आपल्याला पाठवून दिले. आता हा दैव योग म्हणावा आणि तो निष्फळ करण्याची शक्ती कुणापाशी आहे. खरोखर सेवकाचा धर्म फार कठीण आहे. तो स्वाभिमानी नसतो. स्वामींच्या आज्ञा पाळाव्या लागतात. कळसूत्री बाहुलीसारख्या त्या सुद्धा परास्वादी नसतो. आता हे पहा, हे महिषासुरापाशी जाऊन तू दैवाचे वैभव परत करून पाताळात जा. हे शब्द आपल्या मुखातून कसे निघू शकतील बरं? कारण ते अप्रिय आहेत. ते महिषासूर सहन करणार नाही, कारण तो पाताळात जाणार नाही. युद्धभूमीवर येऊन जाईल पण पाताळात जाणार नाही. जर तो पाताळात जाईल तर त्याला अपकीर्ती झाली, आपला अपमान झाला, आपण युद्धाला घाबरून पळून गेलो असं होईल. नेहमी प्रिय बोलले पाहिजे, परंतु ते खोटे असता कामा नये. हिताची आणि प्रिय गोष्ट सांगणे हे सर्वोत्तम आहे. शिवाय सत्य असूनही समोरच्याला आवडणारे नसेल तर शहाण्यांनी गप्प बसावे. जर समोरच्या व्यक्तीला आपले खरे सत्य चालत नाही तर जो शहाणा मनुष्य या स्त्री या कोणी असेल तर तो गप्प बसतो, शहाण्यांना अक्कल देत नाही. अतिशहाणा कुठे जाऊन बसतो हे सर्वांना माहिती आहे. म्हणून जास्त शहाण्यांना ज्ञान देणे आणि ज्ञानाला काहीतरी सांगणे म्हणजे हे मूर्खताचे लक्षण आहे. तर असे हे दोघांचे संभाषण चालू होते. तर मूर्खाला ज्ञान देणे म्हणजे हे सुद्धा मूर्ख आहे, आपणा आहे, आणि शहाण्यांना बी ज्ञान देणे म्हणजे मूर्ख आहे. तर दोघांना ज्ञान कोणीच देऊ शकत नाही, त्याशिवाय गप्प बसलेले बरे असे नीतिशास्त्र सांगते. वीरपुरुषांनी दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून राजाला संकटात ढकलू नये. खरे म्हणजे यावेळी हितकारक काय आहे हे सांगण्यासाठी अगर ऐकण्यासाठी पुन्हा परत जाणे हे सुद्धा बरोबर नाही. कारण आम्हाला पाहताच राजा महिषासुराचा क्रोध अग्नी आणखीनच भडकेल आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार. तर आता युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जगू की मरू ते ठाऊक नाही, पण स्वामी कार्यासाठी प्राणाची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देणे हेच योग्य आहे. व्यास म्हणाले. असे दोघांचे संभाषण चालू होते. अशा एकंदरीत सर्व विचार करून असोलिमा आणि बिडालाक्ष दोघंही युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. आता काय करतो? आता तर आपण महिषासुराजवळ जाऊ शकत नाही. युद्धभूमीवर आता आपल्याला स्वामींनी पाठवलं आहे. हे स्वामींना बी समजायला हवं होतं की किती मोठे मोठे दैत्य मरून गेले, तर आपल्याला कसे काय पाठवावे हे त्याला विचार यायला पाहिजे होता. असे ते दोघांचं भाषण. असोलिमा आणि बिडालाक्ष असे दोघंही बोलत होते त्यांचे. नंतर मग दोघांनी हा विचार केला की आता आपण मरूनच जाऊ. आता तर आपण युद्धभूमीवर आलेलो आहोत, तर जिवंत काहीच जाणार नाही. आपल्या स्वामींची आज्ञा आपल्याला पाळणं खूप जरुरी आहे. म्हणून बिडालाक्षांनी दोघंही युद्ध करण्यासाठी तत्पर सुरू झाले. चिलखत चढवून धनुष्यबाण हातात घेऊन रथात चढले. आधी बिडालाक्षाने देवीवर 7 बाण मारले. त्यावेळी असोलोमा शस्त्रांशस्त्र असूनही दूर उभा राहून निरीक्षण करत होता. जगदंबे मातेनी, नवदुर्गा माता, अंबे मातांनी 7 बाण सोडले आणि 3 बाणांनी त्याला जखमी केले. त्यामुळे व्याकुळ होऊन तो जमिनीवर कोसळला. थोडक्यात काळात प्राणोत्क्रमण याने मृत्यू पावला. देवीच्या 3च बाणांनी बिडाल्याचा अंत झाला. हे पाहताच असोलोमा धनुष्य घेऊन देवी पुढे आला. आपले बाहू उभारून तो बोलू लागला. हे देवी, दानव दुराचारी आहेत, त्याचा मृत्यू जवळ आला आहे हे मी जाणले. तरीसुद्धा तू युद्ध करण्यासाठी मी बांधला गेलो आहे. मला युद्धाची इच्छा नाही, पण मला माझ्या स्वामींची आज्ञा पाळली पाहिजे. तर मला हे स्पष्ट दिसत आहे की माझं मरण तुझ्या हातूनच आहे. तर तू मला खुशाल मार. अर्थात ते माझे कर्तव्य आहे. जे मला महिषासुराने सांगितले की तू युद्धभूमीवर जा आणि देवीशी लढाई कर आणि जिंकून ये आणि देवीला मारू नये, पण मला हे माझे मरण मला दिसत आहे. महिषासूर अत्यंत मूर्ख आहे. चांगले काय आणि वाईट काय त्याला समजत नाही. जास्त ज्ञानाला, जास्त हुशाराला आपण समजू शकत नाही आणि जो व्यक्ती मूर्ख आहे त्याला पण आपण समजू शकत नाही. आणि 4 हितांच्या गोष्टी जर त्याला आवडत नसतील तर मी त्या सांगणे योग्य समजत नाही. मी मौन धारण करणे समजतो. मौन व्रत धारण करणे हे सर्वात उत्तम व्रत होय. मग त्याऐवजी युद्धामध्ये माझे मरण बी झाले तरी पण बेहतर आहे. आता त्याचे माझे कल्याण हो अथवा न हो, मी असे मानतो की प्रारब्ध बलवान आहे. त्यासमोर पुरुषार्थ तुच्छ आहे. पुरुषार्थामुळे यश मिळत नाही. याचा पुरावा म्हणजे तुझ्या बाणांनी राक्षस रणागणात मरत आहे, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. एवढे बोलून दानवीर असोलिमाने देवीवर सपासप बाणांचा तरी पण वर्षाव केला. देवीने सुद्धा चपळाईने ते सर्व बाण तोडून टाकले. उलट बाण मारून
त्याला घायाळ केलं। त्यावेळी देवीचा चेहरा संतापाने लालबुंद झाला। देव लांबेवर उभे राहून पाहत होते। असोलिमाच्या शरीरात बाण घुसले, रक्ताच्या धारा वाहत पडल्या। लाल भडक फुलांनी लगडलेल्या एखाद्या फळसाच्या झाडासारखा तो शोभत होता। त्यावर त्याने लोखंडाची एक प्रचंड गदा उचलली आणि अतिवेगाने ते देवीवर धावला। त्या तावातावाने गदेचा प्रहार सिंहावर पडला, पण त्याला न जुमानता सिंहाने आपल्या पंजांनी त्याची छाती फाडली। तरी तो दैत्य उडी मारून सिंहाच्या डोक्यावर चढून उभा राहिला। त्याने देवीवर गदा मारली। देवीने तो वार चुकवला। धारदार तलवारात क्षणार्ध त्याचे छिरछेद देवीने केले। त्यामुळे तो दैत्य असोलिमा जमिनीवर पडला। दानवाच्या सैन्यात मोठी खळबळ अजून मचली की हे मोठे 2 दैत्य होते। ते सुद्धा मोठे देवीने देवीने मारून टाकले। देव धावतच देवापाशी आले आणि जय जयकार सुरू केला। उदय असतू अंबाबाईचा, उदय असतू असा जय जयकार करायला लागले। आणि मग दुदंबी बाजू लागल्या, किन्नर स्तुती स्तोत्र गाऊ लागले। अशा तऱ्हेने बिडाल असोलिमा हे दोघंही धराधर्त युद्धभूमीवर मारले गेले आणि बाकीचे सैनिक जे होते ते सुद्धा त्यांच्यावर सिंह तुटून पडला आणि ते सुद्धा सिंहाने त्यांना फाडून फोडून नखांनी खाल्ले। आणि काही दानव सैनिक कसाबसा जीव वाचून जखमी अवस्थेत महिषासुरापाशी जाऊन पोचले आणि त्यांनी रडत असोलिमा आणि बिडाल यांचा वधाची कथा वृत्तांत त्यांनी दोघांनी काय वृत्तांत केला ते सुद्धा त्यांनी सांगितले। सांगतानाही ते भीतीने थरथर कापत होते। ते म्हणाले, बाकीच्या सैनिकांनी सिंहाने आपले भक्षण केले आणि पुन्हा सर्व महिषासुराला युद्धासाठी विनवू लागले। पण ते समाचार ऐकताच महिषासूर खिन्न झाला आणि चेहरा त्याचा काळवंडला। त्याचे दुःख आणखीच वाढले। आता महिषासूर रणभूमीवर प्रवेश करतो। देवी महिषासूर आणि देवीचा संवाद आता ऐका। व्यास पुढे बोलण्यास आरंभ केला। ते म्हणाले, सैनिकांनी आणलेली वार्ता ऐकल्यावर महिषासुराचा क्रोधाला सीमा उरली नाही। त्याने आपल्या सारथ्याला बोलावून सांगितले, अरे 1000 गाढवे, झुपलेल्या ध्वजा, पताकांनी शृंगारलेले आयुध भरलेला अभेद्य असा माझा तेजस्वी अद्भुत रथ लगेच तयार कर व घेऊन ये। थोड्याच वेळात सारथ्याने येऊन सांगितले की आज्ञेवर हुकूम, रथ आणून दरवाजाबाहेर उभा केला आहे। सर्व शस्त्रे भरून त्यावर चांदवा लावला आहे। ते ऐकून दानवपतीने मनात असा विचार केला की मी तर रेड्याच्या रूपात आहे, माझा चेहराच कुरूप आहे, डोक्यावर अवाढ्य शिंगे आहेत। आता माझा अवतार पाहून देवी नाराजच होणार। स्त्रियांना खुश करायचे असेल तर सौंदर्य आणि चौतर्य हवेच। तेव्हा आता आकर्षक असे रूप घ्यावे, त्या तरुणी समोर जावे, म्हणजे मला पाहता क्षणी ती आकर्षित होईल, शिवाय त्यामुळे मलाही सुख मिळेल। असा विचार करून त्याने रेड्याचा देह अदृश्य केला आणि एका देखण्या तरुणाचे रूप घेतले। त्याने हातामध्ये शस्त्र घेतले व अंगावर अलंकार घातले। रेशमी मुलायम बहुमोल अशी वस्त्रे परिधान केले। तो मदनापेक्षाही काकणभार जास्त सुंदर दिसत होता। धनुष्यबाण घेऊन तो रथात बसला। अलंकारांनी फुलांच्या हारांनी त्याच्या रूपात भर घातली। मोठ्या गर्वात तो सैन्यासहित भगवती जगदंबेपाशी जाऊन पोचला। त्यावेळी तो एवढा सुंदर दिसत होता की रूप गर्वती स्त्रियांनी त्याचा भुरळ पडावा। त्याला जवळ आलेला पाहता देवीने मोठा शंख फुकायला आरंभ केला। तेव्हा महिषासूर मोठ्या ऐटीत तिच्या समोर गेला आणि हसत हसत म्हणाला, देवी, हे जग नेहमीच बदलत असते, त्यामुळे स्त्री असो अथवा पुरुष असतो, प्रत्येकाला मनातून सुखभोगाचा हव्यास करतो, पण परस्पराच्या सहवासाचं सुख मिळते। विरहात सुखाची आशा नसते। सहवासासुद्धा अनेक निमित्तांनी घडतो, त्यातले फरक सांगतो ते ऐक। केव्हा प्रेमापोटी नाती जुळतात, तर कधी योगाने नाती जुळतात। प्रथम प्रेमापोटी जे नाती जुळतात ती माझ्या मताप्रमाणे सांगतो। आई व मुलांचे हे नाते सर्वोत्तम मानले गेलेले आहे। भावाभावाचे नातू हेतू असल्या कारणाने हे नाते मध्यम प्रकारचे आहे। ज्या सहवासामुळे फक्त सुखालाच लाभ होतो तोच सहवास श्रेष्ठ होय। त्यापेक्षा कमी प्रतीचे सुख देणारा सहवास मध्यम स्वरूपाचा होय। विद्वान लोक सांगतात की एखाद्या नावेमध्ये पुष्कळसे लोक जातात तेव्हा ते भिन्न स्वभावाचे असतात, पण परिस्थितीमुळे एकत्र येतात। रथही फार आनंदात मिळतो, पण क्षणिक असतो व म्हणून तो कनिष्ठ गणला गेला आहे। कारण असे की त्यात सुखाचा भाग अल्प असतो। चातुर्य, रूप, वेश, कुळ आणि शील व गुण यात समानता असले तरी उत्कृष्ट असे सुख मिळते। मी वीर पुरुष आहे, जर तू माझ्याबरोबर सहवास करशील तर तू सर्वोत्कृष्ट असा सुखाला पात्र होशील। प्रिये, मी इच्छेला येईल,
इच्छेला येईल असे तसे रूप घेऊ शकतो. इंद्रासकट सगळ्यांना देवांना मी जिंकले आहे. माझ्यापाशी असलेली सर्व रत्ने तुझीच होतील. तू ती वापरावीस अथवा दान करावी, तेव्हा हे रूपवती माझी पटराणी होण्यासाठी तू रुकार दे. मला तुझ्या सेवक समज, मग मी तुझ्याच आज्ञेमुळे देवांशी वैर करणे सोडून देईन. यात शंका बाळगू नको. ज्यामुळे तू सुखी होशील अशी गोष्ट माझ्यासाठी आद्य कर्तव्य असेल. मधुरभाषिणी प्रिये, तुझे डोळेच केवढे सुंदर आहेत. तू जशी आज्ञा करशील तसंच मी वागेन. तुझ्या सौंदर्यामुळे माझे मन भुलून गेले आहे. सुंदरी, मी अतिशय अधीर होऊन तुला शरण आलेलो आहे. अगे कर्दळी, स्तंभासारख्या पायाच्या स्त्रिये, मदन व्यथीने मी अत्यंत घायाळ झालो आहो. माझे शरणांगताचे तू रक्षण कर, कारण शरणांगताचे रक्षण करण्यासारखे श्रेष्ठ धर्म दुसरा कोणताच नाही. काळ्याभोर भुवनांनी शोभणाऱ्या कमनीय बादांच्या देवी, मी तुझा दास आहे. मला तुझे दास्य मान्य आहे. हे वचन मी आयुष्यभर पाळेन, वचन मोडणार नाही. आताच मी सर्व शस्त्रे टाकून देतो, तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. सुनेत्रे, माझ्यावर दया कर. जन्मापासून आजपर्यंत असा लाचार मी कधीच झालो नाही. ब्रह्मदेवासारखा अनेक सामर्थ्यवान पुरुषांशी लढताना तुझा कधीही माझी चलबिचल झाली नाही. पण आज मात्र तुझ्या पुढे मी तुझे स्वामित्व स्वीकारायला तयार झालो आहे. माझे कर्तव्य सर्व देवांना ठाऊक आहे. मी वीर पुरुष आहे. जर तू माझ्याबरोबर सहवास करशील तर तू सर्व कष्ट अशा सुखाला पात्र होशील. प्रिये, मी इच्छेलेला येईल तसे रूप घेऊ शकतो. इंद्रासकट सगळ्या देवांना मी जिंकले आहे. माझ्यापाशी असलेली सर्व रत्न तुझीच आहे. तू ती वापरावीस अथवा दान करावी, तेव्हा हे रूपवती माझी पटराणी होण्यासाठी तू रुकार दे. मला तुझा सेवक समज, मग मी तुझ्याच आज्ञेमुळे देवांशी वैर करणे सोडून देईल. यात शंका बाळगू नको. ज्यामुळे तू सुखी होशील अशी गोष्ट माझ्यासाठीच आद्य कर्तव्य असेल. मधुरभाषिणी प्रिये, तुझे डोळेच केवढे सुंदर आहेत. तू जशी आज्ञा करशील तसाच मी वागेन. तुझ्या सौंदर्यामुळे माझे मन भुलून गेले आहे. सुंदरी, मी अतिशय अधीर होऊन तुला शरण आलेलो आहे. अगं कर्दळी, स्तंभासारख्या पायाच्या स्त्रिये, मदन व्यथेने मी अत्यंत घायाळ झालो आहे. माझे शरणांगताचे तू रक्षण कर, कारण शरणांगताचे रक्षण करण्यासारखा श्रेष्ठ धर्म दुसरा कोणता नाही. काळ्या भोर भुवांनी शोभणाऱ्या कमनीय बांधांच्या देवी, मी तुझा दास आहे. मला तुझे दास्य मान्य आहे. हे वचन मी आयुष्यभर पाळीन, वचन मोडणार नाही. आता मी सर्व शस्त्रे टाकून देतो, तुझ्या पायावर मस्तक ठेवतो. सुनेत्रे, माझ्यावर दया कर. जन्मापासून आजपर्यंत असा लाचार मी कधीच झालो नाही. ब्रह्मदेवासारखा अनेक सामर्थ्यवान पुरुषांशी लढताना सुद्धा कधीही माझी चलबिचल झाली नाही. पण आज मात्र तुझ्या पुढे मी तुझे स्वामित्व स्वीकारायला तयार झालो आहे. माझे कर्तव्य सर्व देवांना ठाऊक आहे आणि माझा पराक्रम सुद्धा ते जाणतात. भानिनी, तोच मी महापराक्रमी आज तुझ्या समोर होत हात जोडून उभा आहे. तेव्हा प्रेमाचा एक कटाक्ष मजवर पाहून व्यास म्हणाले. अशा प्रकारे त्याची ती बडबड मध्येच थांबून आणि प्रसन्न मुद्रेने भगवती चंडिका हसून बोलू लागली. अरे परमपुरुष, परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुणावरही माझे प्रेम नाही. मी फक्त त्याच्यावरच प्रेम करते. सर्व जगत निर्माण करणारा हाच माझा उद्योग असतो आणि तो परमपुरुष सर्व विश्वाचा आत्मा आहे. तो मला न्याळत असतो, कारण मी त्याची प्रकृती आहे आणि माझे रूप कल्याणकारी आहे. याचा संग केल्यामुळेच माझ्या ठिकाणी नित्य चैतन्य असते, नाहीतर मी अचेतन होते. ज्याप्रमाणे लोखंड हे जड असते तरीही चुंबकाशी संयोग होता क्षणी त्यात चैतन्याचा संचार होतो ना, त्याचप्रमाणे मला हलके सलके सुख भोगवण्याची इच्छा नसते. तुझी बुद्धी मुळात खोटी असल्यामुळे स्त्री सुखासाठी एवढा उतावळा आहेस. अरे, पुरुषाला बंधन करणारी स्त्री एक मजबूत अशी साखळी आहे. एक वेळ लोखंड साखळीने बांधले तर सुटता येईल, पण स्त्री रूपी साखळीने ज्याला जखडले त्याची मुक्तता मात्र असंभव आहे. अरे मूर्खा, ज्या ठिकाणी फक्त मूत्रच भरलेले आहे अशा योनीसाठी असा लोभ का करतोस, असा लोभ का धरत आहेस? जर सुख व्हायचे, सुखाची इच्छा असली तर मन शांत कर आणि तर सुखी होईल. स्त्रीचा संग केला तर महान कष्टी व्हावे लागते. हे समजत असूनही तू मूर्खपणा का करत आहे? द्वेषाचा द्वेष करणे, देवांचा द्वेष करणे सोडून दे. त्रैलोक्यात मुक्तपणे संचार कर. जगायची इच्छा असली तरी पाताळात चालता हो, नाही तर युद्ध सुद्धा करू शकतोस. माझी शक्ती अमर्याद आहे. अरे, तुला मारवा म्हणून देवांनी इथे येण्यासाठी माझी प्रार्थना केली आहे. तू माझ्याशी सौजन्याने बोललास, त्यामुळे आज तू माझ्यासाठी मित्र आहेस आणि म्हणूनच तुला सांगते की जीव बचवून निघून जा. जर 7 पावले बरोबर चालले तर सज्जन मित्र बनतात, म्हणून तुला मी सोडून देईन. पण हे वीरा, लढायचे असेल तर आनंदाने युद्ध माझ्याकडं कर आणि माझ्या हातून तू मरण
तुझे अटळ आहे आणि माझ्या हातूनच तुझे मरण आहे. तेव्हा व्यास म्हणाले, जगदंबे माताने एवढे समजावले तरीसुद्धा तो कामातूर महिषासूर पुन्हा बोलू लागला. अगं प्रसवदने, तुझ्यावर प्रहार करायलाच मी संकसतो, कारण की तू स्त्री आहेस, शिवाय अतिसुंदर आणि नाजूक आहे. तुला बघून माझे माणसे मुग्ध होतात. माणूसच कशाला, ब्रह्मदेव विष्णू शंकरासहित सगळे लोकपालसुद्धा तुझ्यावर आसक्त होतात. मग तुझ्यावर लढणे ही गोष्ट मला शोभेल काय? जर तुझी इच्छा असली तरी माझी राणी हो आणि माझ्याबरोबर चल, नाही तर मग जिथून कुठून आलीस तिकडेच परत जा. मी तुझ्यावर शस्त्र उचलणार नाही, कारण असे आहे की तुझी व माझी मैत्री झाली आहे. मी तुला काही हिताच्या गोष्टी सांगितल्या तेव्हा आनंदाने परत जाण्याचे तुझे कल्याण आहे, आणि पुन्हा तुझ्यासारख्या सुलोचनाला मारण्यात मलाही पुरुषार्थ दिसत नाही. शिवाय स्त्री, मूल, ब्राह्मण यांच्या वधासाठी प्रायश्चित नाही. तेव्हा हे सुमुखी, आज तुला घेऊनच जाण्याचा माझा विचार आहे. जर मी तुला जबरदस्तीने घेऊन गेलो तर त्याचा उपयोग होणार नाही, कारण त्यात सुख व भोग निर्मळ नसेल. आणि म्हणूनच हे सुकेशी मी नम्रतापूर्वक तुला विनवतो आहे. प्रियतमेचे मुख दर्शनाशिवाय पुरुषाला आणखी कोणत्याच गोष्टीत सुख नसते. तीच अवस्था एकाएकी स्त्रीची असते. परस्पर सहवासासारखे दुसरे सुख नाही. विरहात फार मोठे दुःख नसते. तीच अवस्था एकाएकी स्त्रीची असते. म्हणून विरहात फार मोठे दुःख, कारण तू माझी स्वामिनी होण्यास विरहात फार मोठे दुःख आहे. तू सुंदर आहे, अलंकारांनी तुझे सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे, पण तुझ्या चातुर्य कसे नाही, कारण तू माझी स्वामिनी होण्यास नकार देत आहे. हा असला विरक्तीचा उपदेश तुला दिला तरी कुणी हे मधुर भाषिणी प्रिये, तुला कुणीतरी फसवले आहे, त्यामुळे तुझे विचार असे होत आहे. पण हा हट्ट सोडून दे आणि अतिशय उत्तम गोष्ट मान्य कर. आपला सहवास दोघांचा घडला पाहिजे, मग सर्व सुखे आपल्या पायाशी येतील. विष्णू हा लक्ष्मीसह, ब्रह्म सावित्रीसह, शंकर पार्वतीसह आणि इंद्र सचीसह शोभून दिसतात. पतीशिवाय चिरंतन सुख मिळवलेली एकसुद्धा स्त्री मला दाखवून दे, कारण पतीशिवाय तिला सुख नाही. तू माझ्यासारखा सर्वोत्तम पती नाकारते आहेस, असा हा उपदेश घोट तुला कुणी बरं पाजला आहे? हा घोट प्रिये, यावेळी तो मदनसुद्धा कुठे लपून बसला आहे, कोण जाणे. तो सुद्धा यावेळी आपल्या नाजूक अशा 5 बाणांनी तुला लक्ष करीत नाही. नंतर तुला पश्चाताप झाला तर काय उपयोग नसेल. मग त्या एक मंदोदरी नावाच्या स्त्रीप्रमाणे तुझी दशा होईल. तिला एक सुयोग्य राजा पतिरूपाने मिळत असताना तिने नाकारला, पण नंतर जेव्हा का तिला कामवासना अनावर झाली तेव्हा एक धूर्त आणि फसव्या ठगाशी तिचा विवाह केला गेला. तर मंदोदरीची कथा मी तुला सांगतो, असे तो महिषासूर देवीला सांगायला लागला. मग भगवती जगदंबेने त्याला विचारले, ही मंदोदरी कोण होती? असे देवी जगदंबा माताने महिषासुराला प्रश्न केला. आणि तिने नाकारलेला तो राजा कोणता होता बरं? तसेच तिने ज्याला पती म्हणून माळ घातली तो धूर्त राजा कोण? पुन्हा त्या स्त्रीच्या वाटेला कोणती दुःख आली? ती सर्व हकीकत मला विस्ताराने सांग, अशी भगवती जगदंबेने महिषासुराला विनवले. आणि मग महिषासूर सांगू लागला, ऐक, या पृथ्वीवर एक सियल नावाचा प्रसिद्ध देश आहे. अरण्यानी आणि बागांनी तो सुशोभित आहे. धन धान्यांनी विपुल होता, त्यात कुठेच कमतरता नाही. तिथे चंद्रसेन नावाचा राजा होता. तो राजा मोठा धार्मिक, न्यायी, शांत स्वभावी असा होता. प्रजेचे पालन तो काटकोरपणे करत असे. सत्यवचन त्याचे ब्रीद होते. दयाळू अंतकरणाचा असून तो शूर, साहसी होता नीतिशास्त्राची त्याला विशेष आवड होती. अनेक शास्त्रधर्माचे त्याच्यापाशी उत्कृष्ट ज्ञान होते. धनुर्विद्या त्याच्या हाताचा मळ होता. त्याची पत्नीसुद्धा सर्व दृष्टीने अनुरूप अशी होती. त्याची पत्नीसुद्धा त्याला सर्व दृष्टीने अनुरूप अशीच होती. ती सदाचारी होती, पतिनिष्ठ होती. तिचे नाव गुणवती होते. ती सर्व बाबत ती सुलक्षणी होती. तिच्या पोटी पहिल्या प्रथम एक अत्यंत देखणी अशी मुलगी जन्माला आली. त्या मनोहर अशा कन्येला पाहून त्याला मोठा आनंद झाला. त्याने योग्य तऱ्हेने तिचे जात संस्कार केले. मग तिचे मंदोदरी असे नाव ठेवले. ती मुलगी दिसामासांनी चंद्रकोरीप्रमाणे वाढू लागली. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा चंद्रसेन राजाने वर संशोधन करण्यास आरंभ केला. चांगलासा वर मिळावा यासाठी त्याला मोठी काळजी लागून राहिली होती. त्या काळात मद्र देशामध्ये सुधन्वा या नावाचा राजा होता. त्याला कंबुग्रीव नावाचा एक सर्व लक्षण संपन्न असा मुलगा झाला. ब्राह्मणांनी राजाला सुचवले की त्याच्या मुलीसाठी कंबुग्रीव हा उत्तम वर आहे आणि सकल लक्षण संपन्न असून विद्यांचा ज्ञाता आहे. तेव्हा चंद्रसेन राजाने राणीला सांगितले की आपल्या कन्येसाठी चांगल्यापैकी वर पाहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने मला तिचा विवाह कंबुक्रुवाबरोबर करावा असे वाटते. तर तुझे मत काय आहे? पतीच्या म्हणण्यानुसार राणी गुणवती कन्येकडे जाऊन म्हणाली, तुझ्या वडिलांच्या मनातून तुझा विवाह कंबुक्रुवाबरोबर करावा असे आहे, तर तुझी या विवाहाला पसंती आहे ना? तेव्हा ती मंदोदरी म्हणाली, आई, मला मुळीच लग्न करायचे नाही.
विवाह करणे मला पसंत नाही. मी कुमारीच राहण्याचा निश्चय केला आहे. आपले स्वातंत्र्य गमावण्याचा माझा विचार नाही. मी सतत तपश्चर्या करीत राहणार आहे, कारण या जगात परस्वाधीन व्यक्तीला अनेक कष्ट करावे लागतात. शास्त्र जाणणारे आणि विद्वान म्हणतात की मोक्ष प्राप्ती करून घ्यायचं असेल तर स्वातंत्र्य हवे असेल, आणि मला मुक्ती हवी आहे. त्यासाठी विवाहाचा अडसर मला नको. विवाह प्रसंगी वधू सांगते की मी सर्व थैव तुमचा स्वाधीन राहील. मग सासरी गेल्यानंतर सासू, दीर, नणंद, जावा मर्जी त्यांच्या मर्जीने वागावे लागते, आणि पतीच्या इच्छेतच आपली इच्छासुद्धा मानणे हे दुःख तर फार मोठे आहे. एवढेच नव्हे तर जर कधी पतीचे प्रेम दुसऱ्या कुणा स्त्रीवर जर जळले, मग सवंती मत्सराने दुःखाचा पर्वतच कोसळला असे समजावे. त्यावेळी पतीविषयीची द्वेष उत्पन्न होणार आहे. जर पती दुसऱ्या स्त्रीवर, पत्नी असून सुद्धा जर दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करत राहिला तर त्या पत्नीला खूप विरहना आणि दुःख यातना सोसाव्या लागतात. अर्थात सर्व प्रकारे दुःखच नाही तर काय आहे मग या संसारात? आता कसले काय सुख आहे हे मला सांग, असे ती मंदोदरी तिच्या आईला म्हणाली. विशेष करून स्त्रियाच्या वाटेला तर संसारात दुःखच दुःख आहे. आतापर्यंत मी कुणाला सुखी पाहिलेले नाही. त्यांच्या वाटेला काही ना काही दुःखच राहतात. याकरता मला माझ्या बाबतीत विवाहाचा प्रश्न उद्भवत नाही. मी विवाह करणार नाही. तिचे हे विचार ऐकल्यावर राणी चंद्रसेनाकडे गेली. ती म्हणाली, अहोनाथ, राजकुमारीला विवाह करायची इच्छा नाही. ती कुमारीच राहणार आहे असे म्हणत आहे. जप तप व्रत वैकल्य करून संसारातून मुक्त व्हायची तिची इच्छा आहे. विवाहित जीवनातील अनेक दोष असतात असे ती सांगत आहे. याच करता ती विवाहासाठी तयार नाही. पत्नीकडून कन्याचे विचार ऐकल्यानंतर राजाने तिचा विवाहाचा विचार सोडून दिला. मग ती मंदोदरी पित्यापाशी राहून खूप काळ घालवू लागली. असाच आणखी काही काळ गेला तेव्हा तिच्या ठिकाणी नैसर्गिकरित्या कामभावनेचा उगम झाला. मंदोदरीच्या मैत्रिणी सुद्धा तिला विवाह करण्याचा आग्रह करीत असत, पण ती निर्धारपूर्वक तशीच राहिली. एक वेळ असे घडले की मंदोदरी मैत्रिणीसह बागेत खेळत होती. त्याच वेळी योगायोगाने कोसल देशाचा राजा त्या मार्गाने जात होता. तो रथात होता. त्याच्यासोबत काही सेवक होते. बाकीचे सैन्य मागून येत होते. मैत्रिणींनी त्याला पाहिले आणि ती मंदोदरीला म्हणाली, अगं, एक कुणीतरी अत्यंत देखणा तरुण रथात बसून येतो आहे. तो अजानुभव आहे. मला असे वाटते की तो कोणी राजा असावा. असे बोलणे चालू तेवढ्यात तो राजा तेथे आला. त्याने मंदोदरीला पाहिले. तिच्या सौंदर्याला पाहून तो विस्मयचकित झाला. तेव्हा तो वीरसेन नावाच्या राजाने रथातून उतरून मंदोदरीच्या दासीकडे चौकशी केली. त्याने विचारले की ती कुणाची पुत्री आहे. दासी हसत बोलली, हे सुंदर वीर पुरुष, प्रथम आपण स्वतःचा परिचय तरी करून घ्या. आपण कोण, कुठले, नाव वगैरे सांगा. तो राजा म्हणाला, मी या भूमंडलावर अद्भुत असा कौशल नावाचा एक देश आहे. तिथला मी राजा आहे. माझे नाव वीरसेन आहे. मी वाट चुकून या बाजूला आलो. माझे चतुरंग सेना मागून येत आहे. तेव्हा दासीने उत्तर दिले, ही मंदोदरी राजकन्या, हिचा पिता चंद्रसेन राजा आहे आणि सहजपणे विवाह करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. वीरसेन तिला म्हणाला, हे सैरंगी, तू चतुर तर आहेस असे मला वाटते. तेव्हा तू तिला माझा असा निरोप सांग. हे सुलोचने, मी काकुस्थ या वंशातला राजा आहे. अजूनपर्यंत अविवाहित असून एखाद्या उत्तम कुलीन अशा रूपवतीची पत्नीची इच्छा माझी आहे. तरी तू माझ्याशी गांधर्व पद्धतीने लग्न करशील का? जर तुझा पिता विधीनुसार करत असेल मग उत्तम आहे. मी तुला अनुरूप पती आहे याची खात्री बाळ. हे राजाचे निवेदन ऐकल्यावर ती चतुर आणि कामशास्त्रातील अनुभवी दासी घाईघाईने मंदोदरी जवळ आली. ती म्हणाली, अगं मंदोदरी, सूर्यवंशातला देखना राजपुत्र इथे आला आहे. त्याला तू दिसता क्षणी आवडली आहे. तसेच तुझा पिता तुझ्या विवाहाच्या काळजीतच आहे. तो सुद्धा वारंवार आमच्यापाशी तेच सांगतो, पण तुझ्या हट्टीमुळे आम्हाला तुला सांगवायचे धाडस होत नाही. पतिसेवा हाच खरा स्त्रीचा धर्म असतो. पतीची आज्ञा मानणं हेच खरं असतं. त्याच्या आचरणेने स्वर्ग प्राप्ती होते. जी स्त्री आपल्या पतीची आज्ञा पाळते तिला स्वर्गाची प्राप्ती होते. तेव्हा या प्रस्तावाला तू नकार का देऊ बरे असे मला वाटत नाही. तर तू नकार देऊ नये असे मला वाटते. मंदोदरी म्हणाली, मला पतीची इच्छा नाही हे तुला ठाऊक आहे. मी अद्भुत अशी तपश्चर्या करणार आहे हे बी तुला माहीत आहे. हा लोचटासारखा माझ्याच पाठीशी का लागला आहे? दासीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, अगं, मी हिताची गोष्ट सांगते, ती मनावर घे. या काम वासनेला आवर घालणे हे अत्यंत दुर्घट काम आहे आणि काळासमोर तू कुणाचेही काही चालत नसते. त्यामुळे माझे ऐक, नाही तर पुढे काहीतरी संकटात सापडशील. मंदोदरीने निग्रहाने बोललेले, हे बघ, जे नशिबात असेल ते होईल. पुढची गोष्ट पुढे बघू, पण मी विवाह मुळीच करणार नाही. मग दासीने तिचा नकार वीरसेनाला सांगितला. तेव्हा तो खिन्न मनाने परत कौशल देशात निघून गेला. मग महिषासुराने ची कथा पुढे सांगितली. तो सांगू लागला, अशा त्या मंदोदरीची एक धाकटी बहीण होती. तिचे नाव इंदुमती होते. ती जेव्हा वयात आली तेव्हा चंद्रसेनाचे तिचे स्वयंवर मांडले गेले.
महिषासुराने अजून पुढे कथा सांगितली की त्याच मंदोदरीची एक धाकटी बहीण होती, तिचे नाव इंदुमती होते. तर तिचे स्वयंवर मांडले गेले. त्या प्रसंगी एकापेक्षा एक श्रेष्ठ देशाचे राजे आले स्वयंवरामध्ये. इंदुमतीने एका सामर्थ्यशाली राजाच्या गळ्यात वरमाला घातली. त्याच वेळी मंदोदरीच्या मनात तीव्र अशी कामभावना अचानक जागृत झाली. तिच्या मनात आता कामभावना जागृत झाली. त्या क्षणी तिची नजर एका राजावर गेली. तो खरा एक फसव्या स्वभावाचा, दुष्ट असा शूद्राचा राजा होता. दुर्दैव दुलास असा होता की मंदोदरीच्या मनात तोच भरला गेला आणि तिने पित्याला सांगितले, बाबा, माझे सुद्धा विवाह लावून द्या. आज या समारंभामधल्या मद्र देशाच्या राजाला पाहताच तो मला आवडला आहे. मुलीचे म्हणणे ऐकून तर राजा खूप आनंदित झाला. त्याने विवाहाची तयारी मंदोदरीची केली. मग त्या चारुदेशन राजाला रीतसर आमंत्रण दिले. त्याच मंडपात मंदोदरीचे बी कन्यादान केले. चंद्रसेना राजाची एक मोठी काळजी मिटली. त्याने भरपूर आनंद दोघं मुलींना दिले आणि पाठवले मुलींना पण. चांद्रुदेश पत्नीसह आपल्या राजाकडे निघून गेला. तो सुद्धा राजे लोकांमध्ये प्रख्यात होता. मंदोदरीसह त्याने बराच काळ विलासात घालवला, पण तो मुळातच सैराचारी होता. त्यामुळे पुन्हा तो दासी व वेश्या यांच्यात रमून गेला. बायकोबरोबर त्याने रतिक्रीडा केली आणि मग नंतर तो दासींबरोबर करायला लागला. वेश्यांबरोबर मग तो रमून गेला. मग एका दासीकडून ही वस्तुस्थिती मंदोदरीला कळली की तुझा नवरा जो आहे तो वेश्याकडे जातो, बाहेर जातो. तेव्हा तिने काहीशा रागाने त्या उपासाने ते कान उघाडणी केले. त्यानेही मुकाट्याने सर्व ऐकून घेतले. पण थोड्याच काळात ते पुन्हा मंदोदरीने त्याला एक साधारण अशा नीच कुलीन स्त्रीच्या सहवासात पाहून घेतले. ती त्यामुळे फार उद्विग्न झाली, लाल झाली. तिने विचार केला की स्वयंवरात याला मी पाहिला तरी याची पारख मला झाली नाही. याने तर मला फसवले आहे. अरे रे रे, क्षणिक मोहाला बळी पडून मी हे काय केले. हा राजा फसवा निघाला, निर्जरा निघाला. आता पश्चाताप वाटला तरी काही उपयोग नाही. अशा नवऱ्याबद्दल प्रेम तरी कसे वाटणार की जो बाहेरच्या बायका ठेवतो, बाहेरच्या वेश्यांजवळ जातो, बाहेरच्या दासींजवळ जातो मला सोडून. तर अशा पतीबद्दल, नवऱ्याबद्दल मला काय प्रेम वाटणार. खरोखर माझ्या जिनाचा धिक्कार आहे. आता मात्र मी काम सुखासकट सर्व भोगांचा त्याग करते आणि सुखाने राहते. मी जे करू नये तेच केले म्हणून या दुःखाची वेळ माझ्यावर आली आहे. आता आत्महत्या करावी तर त्या पापापासून सुटका नाही, त्याचे फळ भोगावेच लागेल. बरे, पित्याकडे माहेरी गेली तर सुख लाभणार नाही, कारण मग माझ्या मैत्रिणी मला हसतील आणि हसूच होईल माझ्या मैत्रिणींसमोर. तेव्हा आता पतीशी संबंध तोडून वैराग्यपूर्वक इथेच राहावं लागेल. तर महिषासूर म्हणाला, हे देवी, हे तिने सर्व सुखाचा आणि शरीर सुखाचा त्याग केला. त्या दुःखी मनाने ती तेथेच राहिली. तेव्हा हे देवी, मी राजा आहे म्हणून मला नकार देऊ नकोस, नाही तर कुणी सांगावे पुढे शेवटी तू सुद्धा त्या मंदोदरीसारखी कामवासनेला बळी पडून एखाद्या मूर्ख पुरुषाच्या अधीन होशील. तेव्हा स्त्रीच्या हिताचे माझे बोलणे ऐक आणि माझ्याशी विवाह कर, नाहीतर शेवट्या तुझ्या वाटेला खात्रीने दुःख येईल, असा महिषासूर देवीला सांगू लागला. आणि महिषासुराने मंदोदरीची अशी ही कथा देवीला ऐकवली. त्याच्या वटवट ऐकून देवी बोलली, अरे महामूर्खा, तू पाताळात जा, नाहीतर युद्ध तरी कर. मी सुद्धा तुझ्या सैन्यासह तुला मारून आनंदाने परत जाईल. तेव्हा म्हणून सजनावर संकट येते तेव्हा मी त्याचे रक्षण करण्यासाठी देह धारण करत असते, नाहीतर हे दैत्या, मला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. देवांचे रक्षण करण्यासाठी प्रसंगानुसार मी साकार होते, हे ध्यानात घे. अरे दुष्टा, तुला मारण्यासाठी देवांनी विनंती केल्यामुळे तुझा संहार करूनच शांत बसेन. अरे महिषा, मी तुला खरे तेच सांगत आहे. आता तू पाताळात असुर नगरीत जा, नाहीतर युद्ध कर. मी मात्र तुझा सर्वनाश करणार आहे. हे जी मी सांगितले आहे ते सर्व सत्य आहे. असे ऐकून तो दानव महिषासूर धनुष्य सज्ज घेऊन युद्धासाठी तयार झाला. त्याचे धनुष्य आकर्ण खेचले गेले. धारदार अविरतपणे सोडू लागला. देवीने सुद्धा त्याला आपल्या बाणांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आपला विजय व्हावा या हेतूने दोघे एवढ्या द्वेषाने लढू लागले. देव आणि दैत्य भय उत्पन्न झाले. त्याच वेळी दुर्धर नावाच्या दैत्याने रणात प्रवेश केला. त्याने विषारी बाण देवीवर सोडण्यास आरंभ केला. भगवतीचा क्रोध अधिक वाढला. तिने अतिशय वेगाने काही बाणांचा वर्षाव केला आणि त्यामुळे त्या प्राण दैत्याचा गेला आणि मेघवर्षावाने पर्वताचा कडा तुटून पडला, ते कोसळून पडला. त्यानंतर महावीर अश्रपूर्ण घेऊन अशा त्रिनेत्राने पाहून तो धावत आला. देवीवर 7 बाण त्याने सोडले. देवीने ते पाहून सर्व बाण तोडले आणि त्रिशूळाने भोसकून त्रिनेत्राचा जीव घेतला. त्या सरसरशी अंधकासुराने रणात प्रवेश केला. एका लोखंडी गदेचा घाव जोराने सिंहाच्या डोक्यात घातला. तेव्हा सिंह चवताळून उठला आणि त्याने बघता बघता अंधकाचा पळशा पाडला. अशा प्रकारे सर्वच्या सर्व असुर मारले गेले. महिषासुराला मोठे नवल वाटले. त्याने देवीवर बाणाचा वर्षाव जोरात चालू केला. देवीने ते बाण चपळाईने करून
तोडून टाकले. गदेचा एक प्रहार त्याच्या छातीवर केला तेव्हा घटकाभरात तो राक्षस बेशुद्ध पडला, पण लवकरच सावध होऊन उठला. मग त्याने त्या रागाने सिंहाच्या डोक्यात गदा मारली. सिंहाने सुद्धा नखांनी त्याला ओचपटून काढले. त्या महिषासुराने मानवी शरीर सोडले आणि सिंह रूप धारण केले. देवीच्या सिंहावर हल्ला करायला गेला. तो सिंह झाला असे पाहून कोपाने देवीने तीक्ष्ण बाणांचा त्याच्यावर पाऊस पाडला. क्षणार्धात त्या सिंहाच्या ठिकाणी एक पर्वतकार हत्ती उत्पन्न झाला. त्याने मोठमोठ्याने पर्वताचे सुडके सोंडेने उपटून देवीवर फेकले आणि मग देवीने आपल्या बाणांनी सर्व छिन्न भिन्न केले आणि हसत सुटली. तोच हिंसाने तिच्या गंडस्थळावर उडी मारली. त्याला आपल्या नखांनी ओर वाढू लागली. तेव्हा महिषासुराने सिंहापेक्षाही बलशाही अशा शरभाचे रूप धारण केले. तो 8 पायांचा शरभ झाला. त्या प्रसंगी देवीने हातातल्या तलवारीने त्याच्यावर मार केला. त्यानेही उलट देवीवर हल्ला चढवला. तेव्हा दोघांची फार भयानक झटापट चालू झाली. मग पुन्हा ते शरभाचे रूप टाकून त्याने आपले मूळ रेड्याचे रूप घेतले. शिंगे उगारून देवीवर प्रहार केला. तो शिंगांनी शेपटीने एकाच वेळी देवीला झोडपळून काढू लागला. तो अजंक्य दैत्य शेपटीने पर्वताची शिखरे उपटून गोफणीप्रमाणे गरागर फिरवून देवीवर फेकू लागला. तो गदागदा हास्य करू लागला. अगं जरा थांब, तुझ्या रूपाचा तारुण्याचा तुझा एकदमच अंत करतो. तू मंदमस्त होऊन मला आव्हान देते आहेस ना, पण तुला हे ठाऊक नाही की तुला असलेल्या आपल्या सामर्थ्याचा गर्व खोटा आहे. ज्या दुष्टांनी तुला पुढे करून जिंकण्याचे ठरवले आहे त्या कपटांचा मी संहार करणार आहे, पण तत्पूर्वी तुला मारणार आहे असे देवी म्हणाली. अरे दुरात्मा, गर्व करू नको आणि रण सोडून जाऊ नको. तुझा नाश लवकरच होणार आहे. देवांची भीती नष्ट करते. अरे नेचा, तू पापी आहेस. तू देवांना पिडतोस, मुनिजनांना भयभीत करतोस. मी आता प्रिय अशी माधवी दारू पिते, मग तुझ्यावर समाचार घेते. व्यास सांगू लागले. राजा एवढे बोलून मग तिने सुरेने भरलेले सोन्याचे पात्र हाती घेतले. ती त्यात घटाघटा सुरा पिऊ लागली. यथेच्छ द्राक्षरसाचे सेवन झाल्यावर ती उन्मत्त होऊन द्राक्षरसाचे सेवन झाल्यावर ती अतिशय उन्मत्त होऊन हाती शूल गदा दैत्यावर धावली. ते पाहून देव आनंदित झाले. त्यांनी देवीवर फुले उधळली, तिचा जय जयकार केला, दुदंब वाजवल्या. ऋषी मुनी सिद्ध गंधर्व पिशाचे नाग किन्नर अंतळात गोळा झाले. त्या मायावी दैत्याने क्षणोक्षणी अनेक रूपे बदलली आणि देवीवर प्रहार करण्यास आरंभ केला. तेव्हा चंडिकेने रागारागाने तांबरलेल्या डोळ्यांनी पाहत त्या पापी महिषासुराच्या छातीत शूळ खुपसला. त्या क्षणी तो महिषासूर वेदनेमुळे शुद्ध हरपून खाली पडला, परंतु काही क्षणात तो सावध झाला. मग त्याने फार जोराने देवीवर आपल्या खुरांनी प्रहार केला. वारंवार लाथा मारून तो अत्यंत विकटपणाने हसून मोठमोठ्याने गर्जना करू लागला. त्या गर्जनामुळे देवांच्या हृदयात धडकी भरली. देवीने तेव्हा उत्तम असा असलेले हजारो दातांचे चक्र असलेले ती म्हणाली. मूर्खा, आज तुझी मान या चक्राने चिरून टाकते. क्षणभर थांब, आताच तुला मी यमा घरी धाडून देते. देवीने चक्र सोडता क्षणी दैत्याचे मस्तक तुटून पडले. त्याच्या मनातून मानेमधून लाल भडक रक्ताचे रक्त वाहू लागले, नदीप्रमाणे वाहू लागले. त्याचे डोके तुडले, धड काही काळ धावत सुटले, मग खाली पडले. देवांना फार आनंद झाला. मोठमोठ्याने जय जयकार सुरू केला की देवीने महिषासुराचा वध केला. सिंहाने रणांगणातून पळून जाणाऱ्या दैत्यांना ओढून त्यांचे मांस आधासासारखे खाण्यास सुरुवात केली. क्रूर कर्मा महिषासूर मारला गेल्यामुळे उरलेले दैत्य जीव घेऊन पाताळात पळाले. सर्व ऋषी मानव देव साधू आनंदित झाले. देवीने सुद्धा आपले उग्र रूप सोडले आणि आता ती शांत झाली. सर्व देव तिची स्तुती करण्याच्या उद्देशाने तेथे गोळा झाले. आणि मग देवीचा उदय असतू असे, अंबाबाईचा उदय असतू असे सर्व देव सर्व काही देवीची स्तुती करू लागले आणि महिषासुराचा वध केला. तर अशी ही महिषासुराची कथा संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेली आहे. तर या नवरात्रीच्या दिवसात या चंडमुंडची कथा, मधुकैटभाची कथा, महिषासुराची वधाची कथा, अत्यंत या 9 दिवस देवीने कसे कसे युद्ध केलेले आहे आणि आपल्या घरी देवी साक्षात विराजमान आहे. अंबाबाई जी आहे तर ती साक्षात जे कलश आपण स्थापन केला, जो दिवा आपण लावलेला आहे त्याच्यात साक्षात ती सूक्ष्म स्वरूपाने विराजमान आहे. आपल्या हृदयात ती सूक्ष्म स्वरूपाने विराजमान आहे. आपण जे नवरात्रीचे 9 दिवस हे व्रत धरतो, आपल्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही, तरी पण आपण एवढे कामं करतो, पाणी प्यायची आपल्याला तहान राहत नाही, कारण ती आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपात विराजमान राहते. तर या देवीचा जय जयकार असो अशी प्रार्थना करावी आणि सर्वांनी हे देवीच्या चंडमुंडाची कथा, महिषासुराची कथा सर्वांनी ऐकावी. जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करायची, मित्र परिवारांना शेअर करायची, जे रिश्तेदार असतील त्यांना शेअर करायची, म्हणजे ते सुद्धा देवीने कसे कसे रूपं घेऊन आणि कशा दैत्यांचा संहार केलेला आहे ह्या कथा जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळतील. सहजासहजी या कथा कुणालाच ऐकायला मिळणार नाही. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे
त्यालाच या कथा ऐकायला मिळते. जो कथा श्रवण करतो, जो कथा वाचतो, त्याचे निश्चित दर्शनसुद्धा केले तरीसुद्धा त्याचे पाप जळून भस्म होतात आणि आपले कामं सर्व सहजासहजी होतात. कोणत्याही कामात अडथळा येत नाही. म्हणून या देवीच्या, या नवरात्रीच्या या कथा खूप छान छान कथा आहेत. त्यांनी सर्वांनी ऐकावे. आवडल्यास एक लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे. कुठून कोणत्या गावाहून माझी कथा ऐकत आहोत या जय माता दी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. शेअर करायला विसरू नका. जेवढे जेवढे शेअर करणार तेवढे पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल. जय माता दी. शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ आता येईल लक्ष्मीच्या संपूर्ण सेवा, लक्ष्मी प्राप्तीच्या, लक्ष्मीचं चरित्र, लक्ष्मी अष्टक, लक्ष्मीचे मंत्र, लक्ष्मीचा जन्म कशा झाला आहे, कोणापासून झालेला आहे आणि शंखचूडामणी कसा दैत्याशी विवाह झालेला होता आणि शंख हा महादेवाला शंखाने पाणी का घालत नाही या देवी महापुराणमध्ये त्याचे वर्णन आलेले आहे. जसे मला वेळ भेटेल तसे मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. मग नंतर देवांनी केलेली देवीची स्तुती त्याचासुद्धा मी तुम्हाला संवाद सांगेल की देवांनी कशी स्तुती केली महिषासूर मारल्यानंतर. कारण की व्हिडिओ हा 1 घंट्याच्या वरती होऊन गेलेला आहे, लॉंग झाला तरी पण, कारण कथा मला पूर्ण करावी लागली. कारण जोपर्यंत कथेचं संपूर्ण सार सांगत नाही तोपर्यंत तुमच्या समजमध्ये येणार नाही की कुठली काय कथा आहे. तर म्हणून मग अध्याय मला करावेच लागले. तर जय श्री महाकाल, जय माता दी. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. उदयस्तु उदयस्तु अंबा, बाईचा उदयस्तु अंबा माता की जय. दुर्गा माता की जय. रेणुका माँ, सप्तशृंगी माँ, कोल्हापुर की महालक्ष्मी माता की जय. वैष्णोदेवी माता की जय. इच्छापूर माता की जय. आशापुरा माता की जय. चामुंडा माता की जय. खोडियाल माता की जय. सर्व जे ज्या देवी असतील सर्व तीनों लोकों का देवी देवताओं की जय.